यवतमाळ डिस्ट्रिक्टमधली एक लेडी साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाच्या नर्सिंग कोर्सला काम करत होती आणि ती ट्रेनिंग घेत होती. आता होऊ शकतं ती हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ट्रेनिंग घेत होती. कधी काही तिने बघितले असतील काही पेशंट, तर तिने सहज आपल्या ब्रेस्टला हात लावून बघितलं. तिला लक्षात आलं की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे. म्हणजे माझ्या बघण्यातली सर्वात यंगेस्ट लेडी जी आहे ती 22 वर्षाची, की जिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. तिला जी काय आहे ती 100% ट्रीटमेंट मिळाली आणि माझ्या दृष्टीने ती क्युअर झाली, कारण शी केम व्हेरी अर्ली. आपल्या स्वतःच्या ब्रेस्टमध्ये एखादी छोटी गाठ येते आहे किंवा निप्पलमध्ये काही इचिंग होतं आहे किंवा निप्पलमधनं काही डिस्चार्ज होतं आहे किंवा त्या ब्रेस्टमध्ये काही फोड झाल्यासारखं होतं आहे किंवा काहीतरी ॲबनॉर्मल फिलिंग होऊन काहीतरी जडपणा वाटतोय, या सगळ्या गोष्टी महिलेला स्वतःला जाणवतात. नाही जाणवत असं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. तुमची आई, तुमची बहीण, तुमची मावशी, तुमची आत्या आणि तुमच्या आजी दोन्ही बाजूच्या यामध्ये जर मिनिमम 3 नातेवाईक यांना जर ब्रेस्ट कॅन्सर वयाच्या 40च्या आधी जर झाला असेल, तर अशा फॅमिलीजमध्ये आपण हेरिडेटरी किंवा जेनेटिक ज्याचं रिलेशन असलेले कॅन्सर सस्पेक्ट करतो. ब्रेस्ट कॅन्सर झाला तर तो आपल्या शरीराच्या इतर ऑर्गन्सला पण अफेक्ट करतो. आता ब्रेस्ट कॅन्सर हा जिथे कुठे असेल तिथून याचं लिम्फॅटिक स्प्रेड म्हणतो आपण. म्हणजे हे स्प्रेड, कोणत्याही कॅन्सरचे स्प्रेड 3 प्रकारचे असतात. एक तर लिम्फॅटिक किंवा दुसरं ब्लड म्हणजे डायरेक्ट ब्लड स्ट्रीममधनं होणे आणि तिसरं ॲडजसेंट म्हणजे बाजूच्या टिश्यूमध्ये जाणे. जेव्हा एखादा लेडीच्या ब्रेस्टमध्ये लंप होतो तर तिथे तो तिथल्या तिथे वाढतो. नंतर त्याच्यावरची स्किन जी आहे त्यात तो एन्क्रोच करू शकतो. बाजूला निप्पल असेल तर निप्पलमध्ये एन्क्रोच करू शकतो आणि लिम्फॅटिक वेनी तो ब्रेस्टपासनं ॲक्झेलामध्ये त्याचा स्प्रेड होतो. दिस इज अ नॅचरल स्प्रेड. आणि मग त्या लिम्फॅटिक्समधनं किंवा ब्लड स्ट्रीममधनं तो शरीरामध्ये कुठे सुद्धा जाऊ शकतो. तर जसं आता एखादा माणूस आमच्याकडे टोबॅको खाल्ल्यामुळे जर कॅन्सर झालेला असेल तोंडाच्या आतमध्ये, तर त्याला आम्ही काय सांगतो की तंबाखू खाल्ल्यामुळे तुझ्या बॉडीमधले जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा ॲबनॉर्मल इफेक्ट आला आणि त्याच्यामुळे ते जीन्स त्याची हे बदलली, पेक्युलॅरिटी बदलली आणि ॲबनॉर्मल सेल तयार होतात. तसं हे BRCA1, BRCA2 याचे म्युटेशन्स होतात आणि याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे ॲबनॉर्मल अशी ग्रोथ होते. आज समाजामध्ये टोबॅको आणि अल्कोहोलचं प्रमाण अतिशय वाढत चाललं आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये सुद्धा. म्हणजे आज आपण जर मेन रोडवर निघालो ना, अशा खूप कट्ट्यांवर तुम्हाला यंग आज स्मोकिंग करताना दिसतात. कॉलेजच्या बाहेरचे जे कट्टे असतात त्याच्यावर सुद्धा स्मोकिंग करताना दिसतात. तर हे स्मोकिंग खरंच खूप वाढलेलं आहे. या जगातून जर टोबॅको गेला ना तर 40% कॅन्सरच बंद होतो. आपल्या शरीरामध्ये जी नॉर्मल वाढ होत असते, म्हणजे जसं आता समजा चेहऱ्याला मार लागला तर इथे व्यवस्थित त्याची हिलिंग होऊन चेहऱ्यासारखीच स्किन येते. पण ती जर ॲबनॉर्मल झाली, दॅट इज समथिंग ऑड. कोणत्याही नॉर्मल टिश्यूची जेव्हा ॲबनॉर्मल टिश्यूमध्ये वाढ व्हायला लागते, मग त्या ठिकाणी एखादी गाठ, एखादा ट्यूमर किंवा एखादा अल्सर किंवा फोड निर्माण होतो आणि ही जेव्हा वाढ अनियंत्रित होते त्या वाढीलाच आपण कॅन्सर म्हणतो. नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. नारायणी पॉडकास्टसोबतच नारायणी क्लिप्स म्हणून आपण एक नवीन चॅनल ओपन केलं आहे, जेणेकरून मोठे जे व्हिडिओज असतात ते शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला बघता येईल आणि कमी वेळात तुमच्यापर्यंत व्हॅल्युएबल गोष्टी पोहोचू शकेल. आजचा विषय म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, कारण ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सुधीर देशमुख. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर, कसे आहात तुम्ही? अगदी मजेत. हा ऑक्टोबर महिना म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस करतो आपण लोकांना. सगळ्यात आधी आपण ब्रेस्ट कॅन्सरवर तर येणारच आहोत, पण कॅन्सर म्हणजे काय? कारण वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर असतात, तर ते आधी सांगा. कॅन्सर या शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये जी नॉर्मल वाढ होत असते प्रत्येक याची, म्हणजे जसं आता समजा चेहऱ्याला मार लागला तर इथे व्यवस्थित त्याची हिलिंग होऊन चेहऱ्यासारखीच स्किन येते. पण ती जर ॲबनॉर्मल झाली, दॅट इज समथिंग ऑड. तर कोणत्याही नॉर्मल टिश्यूची जेव्हा ॲबनॉर्मल टिश्यू मध्ये वाढ व्हायला लागते, मग त्या ठिकाणी एखादी गाठ, एखादा ट्यूमर किंवा एखादा अल्सर किंवा फोड निर्माण होतो आणि ही जेव्हा वाढ अनियंत्रित होते त्या वाढीलाच आपण कॅन्सर म्हणतो. आणि हा कॅन्सर शरीरामध्ये कोणत्याही भागाचा होऊ शकतो.
म्हणजे आय विल से एक्सेप्ट से हेअर आणि नेल्स जर सोडले तर ऑलमोस्ट प्रत्येक भागाचा कॅन्सर शरीरात होऊ शकतो. कारण शेवटी कॅन्सर म्हणजे ही एका नॉर्मल पेशीची अनियंत्रित अनकंट्रोल वाढच आहे आणि हाच तो शेवटी डिसीज क्रिएट करतो. सर आपलं इंट्रोडक्शन राहिलं आहे त्याच्यामुळे सर मी तुम्हाला म्हणेल की आपल्या व्ह्युअर्सला तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन द्या. तर मी डॉक्टर सुधीर देशमुख. मी कॅन्सर सर्जन आहे नागपूरला. गेला 1998 पासून मी नागपुरात कार्यरत आहे आणि सुरेंद्रनगर ला माझं हॉस्पिटल एक कॅन्सर सर्जिकल केअर सेंटर म्हणून 20 बेडेड हॉस्पिटल विथ ऑल फॅसिलिटीज आहे. आणि 2006 पासून आम्ही एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उघडलं. त्या हॉस्पिटलचा मी वन ऑफ द फाउंडर डायरेक्टर आहे. त्याचं नाव आहे गेटवेल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. आम्ही इनिशियली ते 60 बेडेड चालू केलं तर आज ते 100 बेडेड आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. आणि ॲज अ कॅन्सर सर्जन जर मी विचार केला तर माझं स्पेशलायझेशनचं जे एज्युकेशन आहे किंवा ट्रेनिंग आहे हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि स्लोन कॅटरिंग कॅन्सर सेंटर न्यूयॉर्क इथून मी हे सगळं कंप्लीट करून 98मध्ये पासून इथे जॉईन झालो आहे. अपार्ट फ्रॉम सुरेंद्रनगर देशमुख हॉस्पिटल किंवा कॅन्सर केअर सेंटर आणि गेटवेल हॉस्पिटल मी तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटललासुद्धा एक ऑनररी सर्जन आहे. तर सगळ्या प्रकारच्या कॅन्सर सर्जरीज मी तुकडोजीलासुद्धा ऑलमोस्ट महिन्यातून 3 ते 5 करतच असतो. ही माझी सेवा देत असतो. आणि गेल्या इतक्या वर्षांमध्ये एक 28 वर्षाच्या एक्सपोजरमध्ये मी नागपुरात सगळ्या प्रकारच्या कॅन्सर सर्जरीज करून चुकलो आहेत आणि सेंट्रल इंडियामधून भरपूर प्रकारचे पेशंट्स आपल्या नागपूरला येत असतात. या सगळ्यांची सेवा करण्यात मला आजपर्यंत आनंदच मिळाला. बापरे सर खूप मोठं काम असं तुमचं आहे. मला विचारायला आवडेल की हे जे ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचं अवेअरनेस लोकांमध्ये आहे का आणि त्याची का गरज पडते? अगदी खरं आहे. या ऑक्टोबर महिन्याला ऑलमोस्ट 1958 पासून या महिन्याला अवेअरनेस महिना म्हणून डिक्लेअर केलेला आहे. जगामध्ये सगळ्याच ठिकाणी या गोष्टीची गरज जाणवली आणि ब्रेस्ट कॅन्सर हा जगामध्ये हळूहळू वाढतो आहे हे लक्षात आल्यापासून महिलांमध्ये हा कॅन्सर प्रामुख्याने आहे. तसा पुरुषांमध्ये पण होतो पण अतिशय कमी प्रमाणात होतो. पण महिलांमध्ये हा मॅक्झिमम असल्यामुळे 1958 पासूनच या गोष्टीचा अवेअरनेसचा हा प्रोग्राम चालू झाला. आणि यामध्ये हेच आहे की प्रत्येक महिलांना आपल्याला अवेअर करायचं आहे काय सिम्पटम्स असतात, काय प्रॉब्लेम्स असतात आणि कोणी डॉक्टरांना भेटायला पाहिजे, कोणची काळजी आणि कोणची निष्काळजी करू नये, या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस आपण या अवेअरनेस प्रोग्राम्समध्ये करत असतो. जेणेकरून प्रत्येक स्त्रीला आपल्या स्वतःच्या ब्रेस्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि असेल तर तो लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट करून घ्यावं, या कारणास्तव हा अवेअरनेस मंथ चालू झालेला आहे. आता तुम्ही बोलता बोलता म्हटलं की पुरुषांना पण होतो, आपण त्याच्याकडे जाऊच. पण त्याआधी महिलांचं विचारू आपण की एखाद्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा तिने कशी पडताळणी स्वतःची करायला पाहिजे? जर नॉर्मली आपण विचार केला तर ब्रेस्ट हा शेवटी एक सरफेस ऑर्गन आहे. म्हणजे मी सरफेस ऑर्गन म्हणण्याच्या मागचा माझा उद्देश हा की समजा एखादी गोष्ट आपल्या पोटामध्ये वाढत असेल तर नॅचरली कळायला थोडासा वेळ लागू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की ब्रेस्ट हा एक सरफेस ऑर्गन आहे आणि महिलांच्या दृष्टीने जर विचार केला तर कदाचित त्या गोष्टीची काळजी घेण्यामध्ये ती नेहमीच तत्पर असते ब्रेस्टची काळजी घेण्यामध्ये. आणि एक आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि एक महिलेच्या शरीरादृष्टीने पण ते एक सौंदर्याचं पण एक अवयव, ती फेमिनिटी ती टिकवतात. हां. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की त्या ऑर्गनकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. आणि जेव्हा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करत याचा अर्थ आपण त्याची काळजी घेत असतो. तर मग काळजी घेतो आहे तर काळजी घेत असताना तिथे काही ॲबनॉर्मल गोष्टी चालू होतात आहे की नाही आणि चालू झाल्या असतील तर त्याला लगेच ती गोष्टीचा शहानिशा करून घेणं हे अतिशय आवश्यक असतं. पण कशा प्रकारच्या शहानिशा करायची? राईट. म्हणजे मी म्हणेल की एखाद्या स्त्रीला आपल्या ब्रेस्टला जर हात लावून पाहिला तर लक्षात येईल की त्याचं टेक्स्चर कसं आहे, त्याचा नरमपणा कसा आहे, त्याचा कडकपणा कसा आहे आणि ओव्हरऑल पूर्ण सरफेसमध्ये त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ती रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे.
तर या सगळ्या गोष्टीकडे ब्रेस्टची स्वतः तपासणी करताना लक्षात येतं. साईजमध्ये पण फरक पडतो? येस. तर तेच म्हणजे मला हे म्हणायचं आहे की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नावाची एक गोष्ट आहे. ओघाने मी सांगेलच तुम्हाला व्हॉट इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. पण मला असं म्हणायचं आहे की रुटीनमध्ये आपल्या स्वतःच्या ब्रेस्टमध्ये एखादी छोटी गाठ येते आहे किंवा निप्पलमध्ये काही इचिंग होतं आहे किंवा निप्पलमधनं काही डिस्चार्ज होतं आहे किंवा त्या ब्रेस्टमध्ये काही फोड झाल्यासारखं होतं आहे किंवा काहीतरी ॲबनॉर्मल फिलिंग होऊन काहीतरी जडपणा वाटतो आहे, या सगळ्या गोष्टी महिलेला स्वतःला जाणवतात. नाही जाणवत असं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. इन्व्हर्स निप्पल हा पण एक प्रकार असू हो. शकतो? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की निप्पल हे नॉर्मली जसं बाहेर येऊन प्रोट्रुडिंग असायला पाहिजे, ही एक नॉर्मल ॲनाटॉमिकल पोझिशन झाली त्याची. बरोबर. पण तो प्रोट्रुडिंग नसेल आणि त्याचं जर इनड्रॉईंग होत असेल, इन्व्हर्टेड निप्पल असेल, तर ती प्रत्येक वेळेलाच ॲबनॉर्मल असेल असं मी म्हणत नाही. पण ती जर सडनली एवढ्यामध्ये इन्व्हर्टेड झाली असेल तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीकडे बघावं लागेल की त्या निप्पलमध्ये काही त्रास आहे का. पण सर कॅन्सर हा होतो कशाने? म्हणजे काय लोकांमध्ये मिथ आहे किंवा काय राईट. ते काय अवेअरनेस म्हणजे काय काळजी आपण घ्यायला पाहिजे की जेणेकरून तो होऊ नये? कारण एकदा कॅन्सर म्हटलं की सगळ्यांना अजूनही घाबरायला होतं. राईट. त्याच्या आधी मी थोडंसं याच्या स्वेलिंगच्या बाबतीतच बोलणार होतो. बरं. मला हे म्हणायचं होतं की रुटीनमध्ये ऑलमोस्ट से 30 to 40% महिलांमध्ये प्री मेन्स्ट्रुअल आणि पोस्ट मेन्स्ट्रुअल थोडासा ब्रेस्टमध्ये फरक पडतो. तर हार्मोनल इफेक्ट असतो आणि त्याला आम्ही प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतो. साधारणपणे पिरियड यायच्या 7 ते 8-10 दिवसापासून ब्रेस्टमध्ये थोडासा कडकपणा जाणवतो, ठसठस जाणवते, जडपणा जाणवतो, असं हेवी वाटतं किंवा थोडासाही अलगद जरी टच झाला तरी तो पेनफुल असतो. हे प्री मेन्स्ट्रुअल फेजमध्ये असतं आणि हे कदाचित ज्यांना होतं त्या महिलेला स्वतःला लक्षात येतं की आपल्याला हे चेंजेस येतात. पण तिच्या हे पण लक्षात येतं की जसा पिरियड आल्याबरोबर 1 ते 2 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट 90% नॉर्मल होऊन जातात आणि 5व्या-6व्या दिवशीपर्यंत ती ब्रेस्ट अगदी नॉर्मल होऊन जाते. म्हणजे तिला त्या ब्रेस्टबद्दल काहीच कंप्लेंट राहत नाही. म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल थिकनेस आणि हेवीनेस किंवा लंपीनेस किंवा असं गाठी आल्यासारखं वाटणे, या सगळ्या गोष्टी पोस्ट मेन्स्ट्रुअली विदिन वीक या डिसॅपियर होतात. आणि या जर डिसॅपियर होत नसतील आणि जर त्या महिलेच्या लक्षात आलं की बाबा ती आपल्याला प्री मेन्स्ट्रुअल जे थोडासा जाडपणा आला होता तो जर गेला नसेल तर जरूर तिने त्या गोष्टीचा सहनिशा करावा. म्हणजे या 6 दिवसांनंतर तिने स्वतःला चेक करावं, बघायला पाहिजे. हां. तर आपण हे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनमध्ये स्ट्रेस करतो की बिफोर से मेन्स्ट्रुएशन एक 8 ते 10 दिवस आणि पोस्ट मेन्स्ट्रुअली 8 ते 10 दिवस ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केल्याने आपल्याला काही ब्रेस्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आहे का हे लक्षात येतं. कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत? बघा आता लाईफस्टाईल वगैरे? येस. कॅन्सर होण्याची कारणं जर आपण विचार केला तसं एक ठोस कारण कधीच नसतं. आपल्या शरीरातल्या सगळ्याच कॅन्सरच्या बाबतीत कोणचंच ठोस कारण नसतं. किंवा हेरिडिटरी? हां. हेरिडिटरी हा जो प्रकार आहे तो ॲव्हरेज 8 ते 10% आहे फक्त. राईट. पण उरलेला जो 90% कॅन्सर जो आहे हा 100% कशावर अवलंबून आहे? एक लाईफस्टाईल, दुसरं तुमच्या डाएट फॅक्टर्स, तिसरं इनॲडिक्वेट एक्झरसाइजेस, चौथं अतिस्निग्ध पदार्थ, 5वं ओबेसिटी. म्हणजे हे सगळे आम्ही त्यांना डायरेक्ट कारणं म्हणण्यापेक्षा प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स म्हणतो. म्हणजे ही डायरेक्ट कारणं नसतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही की 100 ओबेसिटी असलेल्या लेडीला प्रत्येकीला काही होणार आहे, तसं नाही. पण दीज आर दी लीडिंग फॅक्टर्स फॉर ऑलमोस्ट ऑल कॅन्सर्स अँड ऑल्सो फॉर ब्रेस्ट कॅन्सर्स. राईट. नंतर इव्हन हाय मीट डाएट ह्यासुद्धा वन ऑफ द प्री डिस्पोजिंग फॅक्टर्समध्ये समजल्या जातं.
नंतर म्हणजे जास्त नॉनव्हेज हां नॉनव्हेज खा राईट जास्त राईट म्हणजे ज्याच्यात फॅटी फूड. येस फॅटी फूड, अतिस्निग्ध पदार्थ आणि हाय शुगर डाएट. म्हणजे ॲक्च्युली जर विचार केला तर हे फॅक्टर्स सगळ्याच कॅन्सर्समध्ये लागू पडतात, तसेच ब्रेस्ट कॅन्सर्समध्ये लागू पडतात. आणि जर हार्मोनल इफेक्टबद्दल जर विचार केला तर थोडाफार इफेक्ट असा आहे, काही काही गोष्टींमध्ये जाणवलं आहे की अर्ली मेनार्की, लेस्ट मेनोपॉज, नंतर मॅरेज लाईफ. हां तेच म्हणतोय की ब्रेस्ट फिडिंग जर फार कमी करण्यात आलं किंवा फर्स्ट बेबी हे खूप लेट एजला झालं, तर या सगळ्या गोष्टी या लिडिंग फॅक्टर्स आहेत ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या मागे. बरं, याचं काही पर्टिक्युलर एज आहे का की त्या एजमध्ये होतं किंवा त्या एजमध्ये होत नाही राईट. असं? जर आपण असा विचार केला की ब्रेस्ट कॅन्सर हा मॅक्झिमम वयाच्या 50 नंतर होतो. म्हणजे पोस्ट मेनोपॉज याचं पर्सेंटेज हायेस्ट आहे. अच्छा, म्हणजे 50 नंतर. हां 50 नंतर हायेस्ट आहे. त्याचं जर आपण आज मीडियन एज काढलं तर हे अराउंड 60-61 आहे मीडियन एज फॉर द ब्रेस्ट कॅन्सर. तो एजिंग इज ऑल्सो वन ऑफ द प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स. म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं तसं पर्सेंटेज ऑफ द हॅविंग प्रॉबेबिलिटी ऑफ कॅन्सर ब्रेस्ट इन्क्रीजेस. म्हणजे मी म्हणेल की 40 नंतर याचं प्रमाण चालू होतं. साधारणपणे 40च्या आधी ब्रेस्ट कॅन्सर होणं रेअर आहे, पण तरी त्या एज ग्रुपमध्ये सुद्धा आजकाल पेशंट्स यायला लागले. म्हणजे कमीत कमी वयाचं कुठल्याची सर्जरी तुम्ही केलेली आहे असं आठवतं? येस. म्हणजे मला डिस्टिंक्टली आठवतं, यवतमाळ डिस्ट्रिक्टमधली एक लेडी, ती साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षाच्या नर्सिंग कोर्सला काम करत होती आणि ती ट्रेनिंग घेत होती. आता होऊ शकतं ती हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ट्रेनिंग घेत होती, त्यामुळे कधी काही तिने बघितली असतील काही पेशंट, तर तिने सहज आपल्या ब्रेस्टला हात लावून बघितलं, तिला लक्षात आलं की काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आहे आणि अनफॉर्च्युनेटली दॅट टर्न आउट टू बी कॅन्सर. म्हणजे माझ्या बघण्यातली सर्वात यंगेस्ट लेडी जी आहे ती 22 वर्षाची, की जिला ब्रेस्ट कॅन्सर झाला. ती माझ्याकडे आली, तिला जी काय आहे ती 100% ट्रीटमेंट मिळाली आणि माझ्या दृष्टीने ती क्युअर झाली, कारण शी केम व्हेरी अर्ली. जसं आता तुम्ही 22 वय म्हटलं, हो. पण आता कमीत कमी जसं मेन्स्ट्रुएशन सायकल जी चालू होते ती 13 ते 15च्या दरम्यान राईट होते. राईट. पण ह्या कमीत कमी म्हणजे कितव्या मुलींना सुद्धा म्हणजे कितव्या वयापासून ह्याकडे लक्ष द्यायला असं पाहिजे? करेक्ट. आता आपण स्क्रीनिंग प्रोग्राम्स किंवा कोणत्याही प्रकारचं प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जे आपण विचार करतो, या सगळ्या प्रोग्राम्समध्ये पूर्ण जगभर जर विचार केला तर ॲव्हरेज स्क्रीनिंग हे 40 नंतर आहे. म्हणजे स्क्रीनिंग काही वेगवेगळ्या मेथड्स आहेत. म्हणजे त्यातली सर्वात वन ऑफ द मेन आहे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, नंतर स्क्रीनिंग मॅमोग्राफी आहे, काही MRIज आहे, काही थर्मोग्राफी आहे. तर ह्या वेगवेगळ्या स्क्रीनिंग प्रोसेस आहेत. तर या वर्ल्ड वाईड रिकमेंड झाल्या आहेत 40 नंतर. पण माझं असं म्हणणं आहे की काही पेशंट्समध्ये, म्हणजे साधारणपणे ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, अशा फॅमिली हिस्ट्री असलेल्या सगळ्या पेशंट्सच्या नातेवाईकांना आम्ही हे स्क्रीनिंग, मी तरी पर्सनली 30 नंतरच सांगतो. कारण की मी पण भरपूर पेशंट्स हे 30च्या आधीचे पाहिले आहेत. तर आणि जे हाय रिस्कमध्ये येतात, म्हणजे ज्यांच्या जिथे फॅमिली हिस्ट्री आहे, अशा सगळ्या पेशंट्सच्या नातेवाईकांनी किंवा मुलींनी यांनी स्क्रीनिंग हे लवकर चालू हे करायला जे पाहिजे. हाय म्हणजे हे ब्लड रिलेशनमध्ये पण असतं की किंवा जनरेशन गॅप करूनही येतं जर फॅमिली हिस्ट्री असेल तर? राईट. आता यात एक जनरल कन्सेन्सस असं आहे की तुमची आई, तुमची बहीण, तुमची मावशी, तुमची आत्या आणि तुमच्या आजी दोन्ही बाजूच्या, यामध्ये जर मिनिमम 3 नातेवाईक यांना जर ब्रेस्ट कॅन्सर वयाच्या 40च्या आधी जर झाला असेल, तर अशा फॅमिलीजमध्ये आपण हेरिडेटरी किंवा जेनेटिक ज्याचं रिलेशन असलेले कॅन्सर सस्पेक्ट करतो.
म्हणजे मी सांगितलं की जेनेटिक कॅन्सर्स हे ओन्ली 10%च आहे आज पर्सेंट, बट स्टील अशा फॅमिलीजमध्ये आपण सस्पेक्ट करतो. बरं, म्हणजे वयाच्या 30 नंतर शक्यतो होतो, पण ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी तर हमखास त्या एक्झामिनेशन करावंच. एक्झॅक्टली. म्हणजे माझ्या जर इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये मला डिस्टिंक्टली आठवणाऱ्या एक 7 ते 8 फॅमिलीज आहेत, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट आत्या, आई आणि 2-3 बहिणी अशा सगळ्याजणी अफेक्ट झालेल्या, ऑलमोस्ट याच्यातल्या 50% माझ्याकडेच ट्रीट झालेल्या अशा 8 ते 10 फॅमिलीज तर मला म्हणजे अगदी डोळ्यासमोर कधीही येतात. कारण की इतके फॅमिली बॉन्डिंग होऊन जातं की त्यांचं एक जनरेशन दुसरं जनरेशन आलं आणि हे सगळे येत असल्यामुळे फॅमिली बॉन्डिंग होतं. आणि लकीली एखाद्या सिनियर पर्सनला घरात झालं तर, आणि स्पेशली फिमेल्स ब्रेस्ट कॅन्सर झाला तर आम्ही त्यांना सांगतोच की बाबा तुम्हाला जर मुली असतील तर त्यांना फक्त तुम्ही स्वतःकडे अवेअर राहायचा एक सल्ला द्या. बरं, आता हे हिस्ट्रीमुळे तर त्या येतात हे मान्य आहे, हो. पण मला हे विचारायचं आहे की स्त्रियांमध्ये काही हेजिटेशन असतं का, ते येतात किंवा त्यांना भीती वाटते म्हणून येत नाही, असे पण काही केसेस तुम्ही बघितले असाल? हो हो. आता बघा याच्यात हेजिटेशन तर नेहमीच राहणार आहे की इंटरनल एक्झामिनेशन करून घेण्याबद्दल, पण स्टील मला असं वाटतं की आज आपल्या समाजामध्ये जर आपण विचार केला तर मेल स्त्रीरोग तज्ज्ञसुद्धा भरपूर आहेत. हो. आणि मेल स्त्रीरोग तज्ज्ञांकडे सगळ्या महिला जातातच आहेत. त्याच्यामुळे कदाचित आता हेजिटेशन हा फॅक्टर थोडा दूर ठेवायला हळूहळू हवा. कमी हां. होत चालला. बरं. पण दुसऱ्या प्रकारच्या गोष्टी मी बऱ्याच बघितल्यात. म्हणजे आता म्हणजे अगदी आता गेल्या 1-2 वर्षातले 2 पेशंट माझ्या लक्षात आहेत की एक लेडी मला म्हणाली, सर मला हे 4-5 महिन्यापूर्वीच जाणवलं की काहीतरी तिथे होतं आहे. मग मग मी असा विचार केला की माझ्या मुलीचं लग्न आहे, तर चुकून काहीतरी आता आपलंच काहीतरी आजारपण बाहेर निघू नये म्हणून मी याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे हा एक अतिशय चांगल्या फॅमिलीतल्या आईने सांगितलेला तिचा एक स्वतःचं हे. नंतर मग कधी-कधी म्हणजे जसं आता हा यांचा एज ग्रुप पण एक 50-55च्या दरम्यानचा असतो. कधी-कधी हजबंड काही कारणाने आजारी असतात, तर त्यांच्याकडे एक 3-4-6 महिन्यापासून ते लक्ष देत असतात, तर स्वतःकडे दुर्लक्ष होतं. तर मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, हेजिटेशन, नंतर आपल्या मुलीचं लग्न कदाचित याच्यामुळे काही गडबड नको व्हायला बा मला मला म्हणजे म्हणजे आजचा Emotionally माझा पण हे मी एक touch असतात. म्हणजे एक प्रॅक्टिकल मी अनुभव सांगतो. मला असं 3-4 आयांनी असं बोलून दाखवलं की बाबा मुलीचं लग्न होतं, तर मला असं वाटलं की आपण थोडंसं थांबावं. असं करत करत असे हे वेगवेगळे हेजिटेशन्स मी आज समाजामध्ये पाहिलेले आहेत. पण अगदी इनिशियल स्टेज काय असते आणि केव्हा स्त्रियांनी जावं डॉक्टरांकडे? आता माझं असं म्हणणं आहे की इनिशियल स्टेज माझ्या दृष्टीने अशी आहे की पेशंटला आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काही पण ॲबनॉर्मल जाणवलं, आणि मी जसं मगाशी तुम्हाला बोललो सांगितलं. हां. की प्री मेन्स्ट्रुअल आणि पोस्ट मेन्स्ट्रुअल त्याच्यामध्ये जर फरक नाही जाणवला आणि ते पर्सिस्टंट राहिलं स्वेलिंग, तर कदाचित त्यांनी इमिजिएटली जाणवल्याबरोबरच पहिल्या 15-20 दिवसात 3 आठवड्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊन त्या गोष्टीचा शहानिशा करून घ्यायला पाहिजे की मला जे काही ॲबनॉर्मल लागतं आहे ते कदाचित अति ॲबनॉर्मल किंवा अति त्रासदायक तर नाही आहे, किंवा एक 2-4 गोळ्यांनी हे कमी होण्यासारखं आहे की अजून काही वेगळा प्रकार आहे. या गोष्टीचा शहानिशा त्यांनी नेहमीच करून घेतला पाहिजे. पेनफुल पण असतं ते? नॉट नेसेसरी. कारण की पेनफुल म्हटलं तर आम्ही कोणत्याही गोष्टीला त्याला इन्फ्लेमेटरी समजतो. म्हणजे आपल्याला जसं एखादा फोड होतो, फोड म्हणजे शेवटी इन्फेक्शन, ॲब्सेस, तो पेनफुल असतो. पण सॉलिटरी ट्यूमर जो आलेला असतो, तो सॉलिटरी ट्यूमर हा सहसा पेनफुल नसतो, पण डेफिनेटली काही ना काही हाताला लागत असतं. त्याची काही पर्टिक्युलर साईज असतो की तो डेंजरस झोनकडे जातोय असं सांगतोय, काही असं आहे? नाही, असं मी साईज वाईज डेंजर झोन म्हणणार म्हणजे ते नाही. लंपचा साईज ना, त्या गाठीचा साईज. राईट. मला असं म्हणायचं आहे की साधारणपणे एखाद्या लेडीला स्वतःच्या हाताला ॲप्रिशिएट होण्यासारखा 1 सेंटीमीटरच्या खालचा सुद्धा लंप हाताला ॲप्रिशिएट होऊ शकतो, आणि भरपूर पेशंट्स आमच्याकडे असे आलेले आहेत. मग इनिशियल लेवलला त्याची ट्रीटमेंट आहे?
100%. हां. आणि आता अगदी रिसेंट एक लेडीचा मी अनुभव सांगतो तुम्हाला, की ती लेडी साधारणपणे माझ्याकडे 1.5 वर्षापूर्वी आली आणि तर जस्ट 10च दिवसापूर्वी माझ्याकडे आली होती ती. तर तिने मला सकाळी फोन केला, की डॉक्टर मला तुम्हाला दाखवायला यायचं आहे आणि सहज तिने सांगितलं, की मला असा-असा त्रास होता पण काही अजून कमी नाही झाला. असं फोनवर सांगितलं होतं. म्हटलं या तुम्ही. आल्यानंतर आता नॅचरली काय होतं, की आपल्या डोक्यात हे रजिस्टर होऊन जातं, की या लेडीनी मला म्हटलं, की मला 1.5 वर्षापूर्वी त्रास होता आणि त्रास कमी नाही झाला. 1.5 वर्षापूर्वी? हो. बापरे! 1-1.5 वर्षापूर्वी. आणि ते माझ्या डोक्यात रजिस्टर झालं. तर तर समहाऊ पेशंट आल्याबरोबर आम्ही नॅचरली आमचे रेकॉर्ड्स बघतो, की व्हॉट इज शी, म्हणजे व्हॉट यापूर्वी पण आली आहे म्हणजे का? काय किंवा प्रॉब्लेमसाठी शी इज सफरिंग. आणि ही 1.5 वर्षापासून पूर्वी आली होती आणि आज आपल्याला त्या जुन्याच सिम्पटमबद्दल का बोलते आहे. म्हणून मी जस्ट फाईल चाळली. मी फाईल चाळल्यावर माझ्या लक्षात आलं, की ही लेडी आपल्याकडे ऑलमोस्ट 1.25 ते 1.5 वर्षापूर्वी येऊन गेली आणि त्यावेळेला मी तिथे लिहिलेलं आहे, की हिला ब्रेस्टमध्ये इथे ते गाठ आहे आणि समजा ह्या औषध गोळ्यांनी 10 दिवसात कमी नाही झालं तर आपल्याला बायोप्सी करून घ्यायची आहे किंवा मॅमोग्राफी करून घ्यायची आहे, असं तिथे मी माझ्या नोट्समध्ये लिहून ठेवलं होतं आणि ती फाईल तिच्याच जवळ होती. तिने मला ती फाईल दाखवली. मग मी त्यांना म्हटलं, की का हो म्हटलं इतके वर्षानंतर इतके वर्ष तुम्ही का नाही आलात मध्ये? नाही मग ते डॉक्टर काय झालं, की मला ते 8-10 दिवसांनी मला काही आराम नाही वाटला. मग मी थोडा डॉक्टर बदलला. स्पष्ट सांगितलं त्यांनी मला. मग मी या पॅथीकडे गेली, त्या पॅथीकडे गेल्या, असं झालं, तसं झालं. पण समहाऊ आता माझ्या असं लक्षात आलं, की ते 1.25 वर्ष झालं ते काही जात नाही आहे. तर मी एक्झामिन केल्यानंतर त्यांना म्हटलं, की आता तुम्हाला सिरियसली घ्यावं लागेल. कारण की माझ्या दृष्टीने ही थोडीशी ॲबनॉर्मल गाठ वाटते. म्हणजे तेवढ्या पिरियडमध्ये त्यांचा तो त्रास वाढला होता. एक्झॅक्टली. आणि स्टेज पण. राईट. काय होतं, की जसं आता तुम्ही मगाशी विचारलं, की पेन होतं. आता पेनलेस लंप होता तो, राईट? तर पेनलेस लंप असताना आणि तो हिडन पार्टमध्ये होता. त्याच्यामुळे कसं, की पेनलेस लंप हिडन आहे, बस ठीक आहे बाबा, आहे. निष्काळजी. हां. हां. म्हणजे मी बरेचदा काही पेशंटला गमतीत हेही म्हणतो, जे लोक असा उशीर लावतात किंवा म्हणतात, की मला काहीच त्रास नव्हता. मी त्यांना म्हणतो, की हेच स्वेलिंग ब्रेस्टमध्ये यायच्या आधी समजा तुमच्या गालावर आलं असतं, कपाळावर आलं असतं, तर तुम्ही लगेच काढलं असतं. हां, कारण विजिबल आहे. व्हिजिबल आहे. हां. तुम्हाला चेहऱ्यात दिसतंय, की बाबा नाही माझ्या चेहऱ्यात काहीतरी झालं. म्हणजे आपण त्या गोष्टीची काळजी घेतो. बरोबर. पण हा पार्ट हिडन आहे आणि पेनलेस आहे. पण माहिती आहे आपल्याला वाढतोय. तर अशी निष्काळजी व्हायला नको. त्याच्याकरता अवेअरनेस अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मुलीचं लग्न आहे म्हणून थांबणे, काही त्रास नाही आहे म्हणून थांबणे, आपला हा पार्ट होऊन जाऊ द्या, मग आपली बदली झाली की नंतर पाहूया आपण, हे झालं की ते झालं. अशा या कौटुंबिक रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडल्या बऱ्याच गृहिणी असं आपल्या स्वतःचं एक समजूत करून घेतात आणि बरेचदा ह्या गोष्टी वाढवतात. हे असे म्हणजे मी समाजात पाहिलेले उदाहरण आहे. राईट. तुम्ही बोलता बोलता मेमोग्राफीचा उल्लेख केला. काय असतं एक्झॅक्टली ते? राईट. तर आता आपल्याला ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारचं ॲबनॉर्मॅलिटी जर असेल तर ही अपार्ट फ्रॉम डॉक्टरांकडनं एक्झामिनेशन करून घेणे किंवा काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेणे, याच्यापेक्षा एक स्क्रीनिंग प्रोसेस आहे, म्हणजे मॅमोग्राफी म्हणतो त्याला आपण. या मॅमोग्राफीने आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. तर मॅमोग्राफीमध्ये काय असतं, की त्या दोन्ही ब्रेस्टचे एक 2 ते 3 अँगलनी वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरेज काढल्या जातात. एक मॅमोग्राफी मशीन असते, त्याच्यामध्ये स्पेशल टेक्निकनी त्यांचं एक्सरेज काढल्या जातात. त्यामुळे पटकन लंप दिसतो. हो. तर एक्सरेज काढल्यानंतर त्या एक्सरेजमध्ये आपल्याला काही कॅल्सिफिकेशन नावाची गोष्ट आहे, नंतर फायब्रोटिक डेन्सिटी नावाची गोष्ट आहे. तर या आणि ग्लँड्युलर टिश्यू डेन्सिटी अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते त्याच्यामध्ये बघतात. किंवा कधीकधी ॲक्झिलामध्ये लिम्फ नोड्स दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींवरनं असं लक्षात येतं, की तिथे काही आहे का, नंबर 1. आणि असेल तर त्याची पिक्युलॅरिटी पाहून ते इरेग्युलर आहे का, त्याच्यावर स्पाइक्स आहेत का, त्याच्यामध्ये कॅल्सिफिकेशन आहेत का, असे हे काही बारकावे आहेत त्याच्यातले. त्याच्यावरनं आपल्याला असं जजमेंट येतं, की इथे काहीतरी ॲबनॉर्मल ग्रोथ होते.
पण आता नॅचरली मॅमोग्राफी ही म्हणजे डायग्नोस्टिक आहे असं मी म्हणणार नाही, पण इट इज अ स्क्रीनिंग प्रोसेस टू असेस द ब्रेस्ट, राईट. आता ही मॅमोग्राफी केव्हा करावी, कारण ही ॲबनॉर्मॅलिटी मॅमोग्राफी कधी करू नये. माझं म्हणणं आहे की मॅमोग्राफी ही पोस्ट मेन्स्ट्रुअल करावी. म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की प्री मेन्स्ट्रुअली थोडासा टाईटनेस येतो, हेवीनेस येतो, थोडंसं डेन्सिटी वाढल्यासारखी होते, तो एक इस्ट्रोजेनिक इफेक्ट असतो. तसं पोस्ट मेन्स्ट्रुअली साधारणपणे 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी या दिवसांमध्ये ब्रेस्ट ही नॉर्मल झालेली असते. त्याच्यामुळे कधी पण एखाद्या महिलेने जर मॅमोग्राफी करायची असेल तर ती साधारणपणे पिरियड आलेल्या पहिल्या दिवशीपासून जर आपला 7वा, 8वा, 10वा दिवस मोजावा आणि त्या दिवशी मॅमोग्राफी करून घ्यावी. बरं, म्हणजे त्या महिन्यात जेव्हा जर ॲबनॉर्मॅलिटी वाटली तर राईट. कारण की मी याच्याबद्दल का माझं मत आहे असं, कारण मी बऱ्याच महिलांमध्ये असं पाहिलं की आता काय होतं की समाजामध्ये कोणीतरी एक ऑर्गनायझेशन मॅमोग्राफी कॅम्प घेतं, कोणी सोनोग्राफी कॅम्प घेतं, काहीतरी स्क्रीनिंग प्रोसेस चालू असते, कुठेतरी डायग्नोस्टिक प्रोसेस कॅम्प्स चालू असतात आणि मग इथे एक तो असं लॉटमध्ये मॅमोग्राफी होतात. असे पेशंट्स पण आजकाल खूप येतात. तर व्हॉलंटिअर ऑर्गनायझेशन लाईक रोटरी, लायन्स, धीस, हे महिला मंडळ, धीस दॅट, या सगळ्यांमध्ये काय होतं की आज कॅम्प ठेवलेला आहे आणि तिथे आलेल्या 50 महिलांमध्ये एखाद 2च लेडीचा तो 6वा, 7वा, 8वा दिवस राहू शकतो, पण बाकी कोणाचा कोणताही दिवस राहू शकतो. त्याच्यामुळे कधीकधी या मॅमोग्राफीजमध्ये आपल्याला त्याची डेन्सिटी जास्त दिसणे किंवा काही सिस्टिक स्वेलिंग्स दिसणे, तर त्या सिस्ट मग काहीतरी ॲबनॉर्मल आहे का असं डोक्यात येऊ शकतं. तर माझ्या मते मोस्ट सुटेबल टाईम टू डू मॅमोग्राफी इज पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. एक तर कॅन्सर म्हटलं की सगळ्यांना घाबरायला होतं आणि त्यातल्यात त्यात किमोथेरपी ही पण एक पेनफुल आणि ती इमोशनली आणि सगळ्या गोष्टींनी हताश होऊन जातो पेशंट. तर ते खरंच इतकी पेनफुल आहे का? बघा आता आपण जर कॅन्सर या आजाराचा जर विचार केला तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 4 प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत. म्हणजे एक कॅन्सर सर्जरी, नंतर दुसरं किमोथेरपी इन द फॉर्म ऑफ इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स, नंबर 3 आहे रेडिएशन, ज्याला आपण लेमॅन लँग्वेजमध्ये लाईट्स म्हणतो, लाईट घेणे. नंबर 4 आहे हार्मोनल थेरपी. म्हणजे एखाद्या ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असताना आपण त्याचं हार्मोन टेस्टिंग करत असतो त्या ट्यूमरचं. त्याच्याप्रमाणे आपल्याला काही पेशंट्सला पोस्ट सर्जरी हार्मोन थेरपीसुद्धा द्यावी लागते, म्हणजे दॅट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स. आणि आत्ता रिसेंटली एक म्हणजे ट्रीटमेंट चालू झाली असे मोर दॅन 5 years, इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीसुद्धा ही इन द फॉर्म ऑफ टॅबलेटच असते आणि टार्गेटेड थेरपी. अशा वेगवेगळ्याच्या टॅबलेट फॉर्म्समध्ये किंवा इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट असतात. तर आता आपण जर विचार केला तर ट्रीटमेंटमध्ये सर्जिकल ट्रीटमेंट करणे हा वन ऑफ द मेनस्टे ऑफ द ट्रीटमेंट आहेच. पण ॲट द सेम टाईम साधारणपणे 0.5 सेंटीमीटरच्या ट्यूमरच्या वरचे, म्हणजे मी तुम्हाला अगदी सायंटिफिक इंडिकेशन आहे असं मी म्हणत नाही, पण साधारणपणे जे ट्यूमर्स 0.5 सेंटीमीटरच्या वरचे आहेत, म्हणजे 0.5 सेंटीमीटरच्या वरचे आहेत आणि बाकी त्याची ग्रेड ऑफ सिव्हॅरिटी ऑफ डिसीज किंवा ग्रेड ऑफ डिफरन्सिएशन म्हणतो आम्ही, म्हणजे सिव्हॅरिटी ऑफ द डिसीज आणि लिम्फ नोड निगेटिव्ह आहे, अशा साधारणपणे या ग्रेडच्या वरचे सगळ्याच पेशंटला ही ॲडज्युवंट किमोथेरपी म्हणतो आपण किंवा ॲडज्युवंट ट्रीटमेंट घ्यावी लागते, विच मे बी इन द फॉर्म ऑफ किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये की लोक किमो लागला म्हणजेच हताश होऊन जातात. किमोथेरपी या शब्दाचा अर्थच असा आहे की सेलला मारणारी थेरपी. म्हणजे हां, तर किमोथेरपी म्हणजे त्या कॅन्सर सेल्सवर डायरेक्ट ॲक्ट करून. आता होतं काय, शरीरामध्ये जेव्हा कॅन्सर सेल्सला मारायला जातं त्याच वेळेला नॉर्मल सेलवर पण त्याचा इफेक्ट येतो आणि त्याला आपण ॲडव्हर्स इफेक्ट म्हणतो. तर किमोथेरपीचा इफेक्ट तर चांगला येतोच, पण ॲडव्हर्स इफेक्ट पण येतो. आणि या ॲडव्हर्स इफेक्ट विच इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ से नॉशिया, व्हॉमिटिंग,
रेस्टलेसनेस, नंतर आपला ब्लड काउंट कमी होणे, लिम्फोसाइट्स कमी होणे, कारण की बॉडी रेझिस्टन्स कमी होणे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा ॲडव्हर्स इफेक्ट जो आहे, हा ॲडव्हर्स इफेक्ट ऑलमोस्ट आपल्याला 50-60% पेशंटमध्ये जाणवतो. आणि मग याच्यामुळे काय होतं की पेशंटला त्याची भीती वाटायला लागते आणि तो त्रासदायक आहे. आणि तो त्रासदायक होतो. म्हणजे बऱ्याच पेशंटमध्ये एक 10-20% पेशंट्समध्ये आम्हाला किमोथेरपी दिल्यानंतर सुद्धा 4थ्या-5व्या दिवशी त्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंट्स पण द्यावे लागतात, की बा इन द फॉर्म ऑफ हायड्रेशन म्हणा, किंवा आय व्ही फ्लुइड्स म्हणा, किंवा अँटीबायोटिक, किंवा क्रॉस इन्फेक्शन झालं तर त्याची ट्रीटमेंट करावी लागते, कारण की बॉडी रेझिस्टन्स कमी झालं असतं. तर बॉडी रेझिस्टन्स कमी झाला तर मग सर्दी खोकला पकडला, कुठे दातातच ॲब्सेस पकडला, तर मग बॉडीमध्ये इन्फेक्शन झालं, मग काउंट्स कमी झाले, ते होतं कामा नये. हां. तर हे सगळं मॉनिटर करावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे थोडंसं पेशंटला ते त्रासदायक वाटतं. आणि हे जे कारण अवेअरनेसचाच आपला प्रोग्राम आहे, तर कॅन्सर झाला म्हणजे आपण मरणारच असं एक मिथ आहे. तर ते कितपत हे आहे, नाही, माझं असं म्हणणं आहे की म्हणजे त्याचं ट्रीटमेंट आहे की नाही? याला म्हणजे पहिलं मी उत्तर देईल की 100% कॅन्सरला ट्रीटमेंट आहे, हां. नंबर 1. हं. आता कॅन्सर झाला की आता बघा, माणसाला आयुष्य हे लिमिटेड अमरत्व दिलंच तर आहे. नाहीच हां, आहे. आहे, राईट. तर त्याच्यामुळे कसं आहे, आता प्रत्येक माणसाला शेवटी जीवन संपवायला काही ना काही रिझन हवं. आता या बाबतीमध्ये मी बरेचदा जनरल पब्लिकमध्ये भाषण देताना म्हणा, की अवेअरनेस प्रोग्राम्स आमचे होतात तेव्हा, किंवा कुठे आपले डिस्कशन्स होतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की तुम्ही कॅन्सरला घाबरता, पण मग कार्डिॲकवाले डिसिजेस नाही आहेत, रिनल ट्रान्सप्लांटचे डिसिजेस नाही आहेत, न्यूरोलॉजिकल डिसिजेस नाही आहेत, अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या भारताचे प्रसिद्ध उद्योगपती फक्त मलेरियामुळे जर इंग्लंडमध्ये त्यांचा जीव जाऊ शकतो, राईट. तर मला असं म्हणायचं आहे की कॅन्सरसुद्धा हा एक वन ऑफ द डिसीज आहे की जो प्रॉपरली ट्रीट नाही केला गेला तर त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स किंवा लाँग टर्म मेटास्टेसिस किंवा त्याचा डिसीज वाढणे आणि तो मॉर्टॅलिटी ही थोडी जास्त आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की जसं माहिती झालं तर सुरुवातीच्या स्टेजलाच तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घ्यायला हवी. एक्झॅक्टली. आता बघा, म्हणजे की ऑफ द कॅन्सर ट्रीटमेंट इज अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्शन अँड अर्ली प्रॉपर ट्रीटमेंट इज अ की फॉर सक्सेसफुल ट्रीटमेंट फॉर द कॅन्सर. म्हणजे आज माझ्याजवळ ब्रेस्ट कॅन्सरचे 1998चे 2000चे पण पेशंट्स आहेत. दे आर डुईंग ऑल वेल गेल्या 25 वर्षापासून. पण ॲट द सेम टाईम थोड्याशा जास्त स्टेजमध्ये जे लोक आलेत, समजून जा 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, ते साधारणपणे स्टेज 3, स्टेज 4मध्ये आलेत. सो प्रत्येकाचा डिसीज हा वेगळा. तर अर्ली डिटेक्शन आणि अर्ली कॅन्सर ट्रीटमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे आज जे 25-26 वर्षापासून जे पेशंट्स चांगले आहेत म्हणतो, ते सगळे अर्ली डिटेक्टेड, चांगली ट्रीटेड, आणि आज त्यांचा फायदा दिसतो आहे. पण ॲट द सेम टाईम जे लेट आलेत, स्टेज 3मध्ये आले, स्टेज 4मध्ये आले, याच्यातले ऑलमोस्ट 50% पेशंट हे 3 ते 4 वर्षानंतर नाही दिसले. किंबहुना मला हे म्हणायचं आहे की आजही आपल्या समाजामध्ये ऑलमोस्ट 60% पेशंट, 60-70% पेशंट हे स्टेज 3 आणि स्टेज 4मध्ये मिळतात. सो ओनली 40% पेशंट दे आर कमिंग इन स्टेज 1 अँड स्टेज 2. कारण की आज जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर कॅन्सर ब्रेस्ट जे स्टेज 1मध्ये येऊन ट्रीटमेंट करतात, ह्या सगळ्या पेशंट्सचं सर्वायवल हे ऑलमोस्ट 98% आहे. म्हणजे जर एखाद्या लेडीला आज स्टेज 1मध्ये आपण 100% ट्रीटमेंट केली तर आय विल से की हिचा 98% प्रॉबेबिलिटी आहे की हिचं नॉर्मल लाईफ आहे. हा केवढा मोठा पर्सेंटेज आहे. म्हणजे हलगर्जीपणा करतात आणि उशिरा येतात डॉक्टरांकडे. ते अतिशय चूक आहे. म्हणून म्हटलं द की
इन द सक्सेस ऑफ कॅन्सर इज अर्ली डिटेक्शन अँड अर्ली कम्प्लीट ट्रीटमेंट. बरं, लेट मॅरेजेस हे किती कारणीभूत आहे ब्रेस्ट कॅन्सरला? आता बघा, मी मागाशीच बोललो की अमुक कारण आपण कॅन्सरला आहे असं म्हणत देऊ नाही, शकत नाही. हां. पण प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्समध्ये किंवा लिडिंग ज्याला कॉजेस म्हणतात त्याच्यामध्ये लेट मॅरेजेस हे आहे. आहे. कारण आपण मगाशी बघितलं की पहिलं बेबी लेट होणे, ब्रेस्ट फिडिंग नाही करणे किंवा लेट म्हणजे कमीत कमी करणे. आता तर करिअर ओरिएंटेड असल्यामुळे ब्रेस्ट फिडिंग पण करत नाहीत. हो, हा प्रॉब्लेम आलेलाच आहे. हां. म्हणजे समाजातला दुसरं जर पिक्चर पाहिलं तर कदाचित आजपासून 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी मॅक्झिमम महिलांचं लग्न 25पर्यंत होऊन जायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड बेबी त्यांचं 30पर्यंत होऊन जायचं. पण आज स्त्री रोग 30-32 कडे तर लग्न करतात आज आता. लग्न होत आहे, राईट. हां. आणि म्हणजे या लेट मॅरेजेसमुळे त्यांचे बाकी प्रॉब्लेम्स तर आहेतच. म्हणजे वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम इज इन्फर्टिलिटी ऑल्सो. म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे. पण आता आपण हा विषयाच्या अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला, लेट मॅरेजेस, प्रॉब्लेम्स ऑफ इन्फर्टिलिटी मोर, फर्स्ट प्रेग्नन्सी, सेकंड प्रेग्नन्सी लेट किंवा नच होणे, बेबीज न होणे, आणि मग ब्रेस्ट फिडिंग कमीत कमी करणे बिकॉज ऑफ द करिअर, हे सगळे लिडिंग फॅक्टर्स आहेत. बरं, आता बेबी न होणे जे म्हणताय तुम्ही, की ज्यांना बेबी नाही होत किंवा काही कारण असू शकतं, राईट, पण त्यांना चान्सेस जास्त असतात ब्रेस्ट कॅन्सरचे? वन ऑफ द लिडिंग फॅक्टर आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की 100 नली पॅरस म्हणतो आम्ही त्यांना, 100 नली पॅरस रेडी आहे की अमुक लोकांना कॅन्सर होणार, तसं नाही. पण शक्यता आहे, शक्यता जास्त असते. बरं, अजून एक कारण आपण आता या ट्रॅकमध्ये आलो आहे म्हणून विचारते की आता जसं लेट मॅरेजेस होतात, पण जसं तुम्ही म्हटलं 25ला पण किंवा 30ला पण मुलींना ब्रेस्ट कॅन्सर होताना तुम्हाला दिसतात आहे. पण त्यांना जर आधी ब्रेस्ट कॅन्सर झालं तर पुढे लग्न झाल्यानंतर त्यांना कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम होतो का? नाही. अतिशय छान प्रश्न तुम्ही विचारला. आणि मला जितकं आठवतं की गेल्या 26-27 वर्षामध्ये माझ्याजवळ प्रामुख्याने 4 महिला मला आजही आठवतात की ज्यांना मी अनमॅरिड असताना ट्रीटमेंट केली किंवा पहिलं बेबीसुद्धा नव्हतं त्यावेळेला, त्यांना मी त्यांची ट्रीटमेंट केली. तेव्हा काय एज होतं त्यांचं असेल एक 22 ते 30च्या दरम्यानचं वय असेल, आणि त्यांना अर्ली एजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला. फॉर्च्युनेटली एव्हरीबडी गॉट गुड रिझल्ट फॉर द ब्रेस्ट कॅन्सर ऑल्सो, आणि नॅचरल वेनी कन्सिव्हसुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे मला आठवणाऱ्या 4 महिला आहेत. पण त्यानंतर मग बेबीला होण्याचे चान्सेस, किंवा कारण त्या दरम्यान तर मग ब्रेस्ट फिडिंग होईल, बाकी सगळे प्रोसेस होतील? नाही, तर आपण ब्रेस्ट फिडिंगमधून याचा स्प्रेड होतोय असं काहीच नाही. राईट. हां, तर त्याच्यामुळे फॉर दॅट एव्हरीथिंग इज नॉर्मल. कारण गैरसमज बरेच आहे, असू शकतात, बिलकुल असू शकतात. आणि अगदी माझ्या डोळ्यासमोर असलेली मुलगी मी तुम्हाला सांगतो, ही पण नर्सच आहे. म्हणजे ही बैतूल साईडला नर्स आहे, अँड शी वॉज जस्ट मॅरिड. म्हणजे एक 2-4 महिन्यापूर्वीच मॅरेज झालं होतं तिचं, अँड अनफॉर्च्युनेटली शी सफर्ड दॅट. आणि जी काही ट्रीटमेंट तिने घेतली, ब्रेस्ट कॉन्झर्वेशन ट्रीटमेंट झाली तिची, शी रिसिव्ड किमोथेरपी ऑल्सो, रेडिएशन ऑल्सो, सगळं झालं तिचं. आणि मला तिने म्हटलं की सर माझ्या प्रेग्नन्सीबद्दल काय, तर मी तिला नॅचरल तर मी तिला एक नॅचरल सायंटिफिक वेनी असं म्हटलं की बेटा तू 2 वर्षानंतर तू ट्राय करू शकते. कारण की आम्ही कोणत्याही कॅन्सरमध्ये, ब्रेस्ट कॅन्सर असो की शरीरातला कोणताही कॅन्सर असो, याकरता आम्ही म्हणतो की मॅक्झिमम कॅन्सरचा कोणाला त्रास होणार असेल तर पहिल्या 2 वर्षामध्ये एक 30% कॅन्सर्स रिटर्न येऊ शकतात, डिपेंडिंग ऑन स्टेज असतं ते. पण ते विचारायचं होतं की एकदा झाला की परत तो येतो का? हां, तर म्हणून रुटीन वेनी आम्ही सांगतो की एक 2 वर्ष तुम्ही सगळी ट्रीटमेंट कंप्लीट करा, आणि ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर 2 वर्षानंतर तुम्ही या गोष्टीचा ट्राय करा. आणि जर प्रेग्नेंट लेडी आहे, म्हणजे बाळपण झालं आणि जर तिला डिटेक्ट झालं, राईट, तर त्या बाळाला पण त्रास होतो किंवा ती फीड करू शकते किंवा नाही करू शकत? राईट. बघा, आता 2 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहे की बाळाला त्रास तसा डायरेक्टली काहीच होणार नाही, आणि अगदीच पहिल्या 3-4 महिन्यात झाला असेल तो नॅचरली बाळाचं फिडिंग हे हॅम्पर होईल.
कारण की एका बाजूला समजा झाला आहे तरी पण शरीरामध्ये रोग आल्यामुळे बरेचदा तिचं लॅक्टेशन हे हॅम्पर होऊन जातं. बरं. कारण की लॅक्टेशन व्यवस्थित राहण्याकरता बाकी पण खूप गोष्टी असतात. तुमचं जनरल हेल्थ कशी आहे, तुमचा ॲनिमिया आहे का, तर शरीरामध्ये जेव्हा ती एखादा ब्रेस्ट कॅन्सर जर कॅरी करत असेल तर त्यावेळेला तो फिडिंग तिचं लॅक्टेशन कदाचित बाळाचं आपल्याला कमी होऊ हां म्हणजे ज्याला आपण वरचं दूध म्हणतो किंवा आपण डब्याचं दूध देऊन त्याला बाकी गोष्टींनी करू शकतो. टॉप फीड ज्याला म्हणतो आपण. त्या दरम्यान ती बाळाला पाजू नाही शकत नाही. नाही पाजू शकत नाही म्हणण्यापेक्षा ती त्या मनस्थितीतच नसते. नंबर एक, बरेचदा लॅक्टेशन तिचं इल हेल्थमुळे हॅम्पर झालं असतं, सप्रेस होऊन जातं, असं होतं. होतं ना, कारण ते बाळाशी म्हणतात ते Yes, yes. मातृत्व आहे ते, Yes, आणि yes. बाळाशी आणि आईचं डायरेक्ट कनेक्शन असतं right. दुधाचं. Yes, yes. बरोबर. आणि मला हेही विचारायचं होतं, जर ब्रेस्ट कॅन्सर झाला तर तो आपल्या शरीराच्या इतर ऑर्गन्सला पण अफेक्ट करतो का? हो. आता ब्रेस्ट कॅन्सर हा ब्रेस्टमध्ये जिथे कुठे असेल तिथून याचं लिम्फॅटिक स्प्रेड म्हणतो आपण. म्हणजे हे स्प्रेड कोणत्याही कॅन्सरचे स्प्रेड 3 प्रकारचे असतात. एक तर लिम्फॅटिक किंवा दुसरं ब्लड म्हणजे डायरेक्ट ब्लड स्ट्रीममधनं होणे, आणि तिसरं ॲडजेसंट म्हणजे बाजूच्या टिश्यूमध्ये जाणे. तर जेव्हा एखादा लेडीच्या ब्रेस्टमध्ये लंप होतो तर तिथल्या तिथे वाढतो. नंतर त्याच्यावरची स्किन जी आहे त्यात तो एन्क्रोच करू शकतो. बाजूला निप्पल असेल तर निप्पलमध्ये एन्क्रोच करू शकतो, आणि लिम्फॅटिक वेनी तो ब्रेस्टपासनं ॲक्झेलामध्ये त्याचा स्प्रेड होतो. दिस इज अ नॅचरल स्प्रेड. आणि मग त्या लिम्फॅटिक्समधनं किंवा ब्लड स्ट्रीममधनं तो शरीरामध्ये कुठेसुद्धा जाऊ शकतो. तर कॉमनली आम्ही जेव्हा कोणत्याही ब्रेस्ट कॅन्सरचं इव्हॅल्युएशन करतो त्यावेळेला ब्रेस्ट प्रॉपर आम्ही 2 ब्रेस्ट एक्झामिनेशन करतोच, आणि असोशिएटेड लिम्फॅटिक एरियाज म्हणजे ॲक्झिला, नंतर हा आपला सुप्राक्लाव्हिक्युलर म्हणजे आपला मानेच्या कॉलर बोनच्या वरचा भाग, आणि पोट, ह्या सगळे आम्ही तपासतो. कारण की कॉमन जे स्प्रेड आहे तो लोकल म्हणजे ॲक्झिलरी, नंतर सुप्राक्लाव्हिक्युलर म्हणजे कॉलर बोनच्या मध्ये, नंबर 3 आहे लंग्स आणि लिव्हर. हे कॉमनली अफेक्टेड आजार मेटास्टॅटिक लोकेशन्स आहेत. बरं. आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता ओघात म्हटलं की पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर हे जे त्यांनी कसं अवेअर त्यांना करता येईल आपल्याला, पुरुषांना पण? तेच आहे, म्हणजे माझं पुन्हा म्हणणं राहील की शेवटी ब्रेस्ट हा एक सरफेस ऑर्गन आहे. त्याच्यामुळे कारण खूप रेअर ब्रेस्ट कॅन्सर, आणि ते पुरुषांना म्हणजे ते जरा रेअरच आहे. रेअर आहे, अतिशय रेअर आहे. म्हणजे जस्ट माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये कदाचित मी 3 किंवा 4च लोकांना आतापर्यंत ट्रीट केलं आहे. किंबहुना असं म्हणता येईल की लोकांना माहिती नसेल की अरे पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. हां, माहिती नसेल हे बरोबर आहे, पण काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आली, गाठ आली, असं काही ना काही होऊ शकतं ना. जसं कॉमनली प्रेझेंटेशन राहू शकतं की बाबा ब्रेस्ट रिजनमध्ये गाठ आली. म्हणजे आणि जाता हेरिडिटी जे म्हटलं की तुम्ही ब्लड रिलेशन सांगितले, मावशी, आत्या, आजी, आई, हे सगळे सांगितले, पण जेवढं महिलांना अवेअर व्हायचं आहे तेवढं पुरुषांना पण अवेअर व्हायला पाहिजे. राईट. आता कसं आहे की या सगळ्या जिथे आपण जेनेटिक प्रीडिस्पोजिशन म्हणतो त्याच्यात BRCA1 आणि BRCA2 नावाचे जे ऑन्कोजीन्स आहेत त्याच्यामध्ये म्युटेशन म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस येतात. बरं, काय असतं हे? हा म्हणजे हे आता ही मेडिकली लँग्वेज झाली, सर्वसाधारण नाही म्हणजे म्हणता येईल की हा जेनेटिक डिफेक्ट म्हणजे हा जीन असतो, या जीन्समध्ये म्युटेशन म्हणजे चेंजेस येतात. म्हणजे जर अजून दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर जसं आता एखादा माणूस आमच्याकडे टोबॅको खाल्ल्यामुळे जर कॅन्सर झालेला असेल तोंडाच्या आतमध्ये, तर त्याला आम्ही काय सांगतो की तंबाखू खाल्ल्यामुळे तुझ्या बॉडीमधले जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा ॲबनॉर्मल इफेक्ट आला, आणि त्याच्यामुळे ते जीन्स त्याची हे बदलली, पिक्युलॅरिटी बदलली, आणि ॲबनॉर्मल सेल तयार होतात. तसं हे BRCA1 BRCA2 याचे म्युटेशन्स होतात, आणि याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे ॲबनॉर्मल अशी ग्रोथ येते. तर हे थोड्याफार प्रमाणात पुरुषांनासुद्धा अप्लिकेबल आहेच बॉडीमध्ये जर विचार केला आपण. म्हणजे अतिशय हा
वेगळाच प्रश्न तुम्ही विचारला, पण सांगतो हे शेवटी, कारण हे जेनेटिक आहे. बरोबर. तर BRCA1 BRCA2 राहू शकतो आणि म्युटेशन त्याचं राहू शकतं. बरं, सर्वसाधारण लोकांना खाण्यापिण्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये काय असे चेंजेस करायला पाहिजे जेणेकरून आपण टाळू शकतो हा आजार? तर बघा कारण आता युजली म्हणतात येस दारू, हो अल्कोहोलिक असेल किंवा हो गुटखा पान जसं हो तुम्ही हो म्हटलं, किंवा अजूनही येस फास्ट फूड. राईट राईट. कदाचित म्हणजे प्रीडिस्पोजिंगमध्ये आपण ह्या गोष्टी नमूद करायचं विसरलो. अगदी बरोबर आहे. प्रोसेस फूड इज वन ऑफ द प्रीडिस्पोजिंग फॅक्टर. आणि म्हणजे पाकिटमधले हां येस, प्रोसेस फूड आपल्याला अवॉइड करायचं आहे. अति शुगर फूड्स आपल्याला अवॉइड करायचं आहे. नंतर एनी कॅन्सर टाळायसाठी आपल्याला जो काही स्वयंपाक आहे तो लो फ्लेमवर करायचा आहे. म्हणजे बरं, हे खूप मोठं खूप स्टेटमेंट आहे महत्वाचं आहे. माझं. हो हो, हो खूप हो. मोठं स्टेटमेंट आहे प्रत्येक गृहिणी करता. पण म्हणजे हा एक वन ऑफ द प्रीडिस्पोजिंग फॅक्टर पकडला कारण काय गेलेला असेल आहे. त्याचं? कदाचित हाय फ्लेमवर केल्यानंतर ते आपल्या तेलामध्ये वगैरे जे चेंजेस येतात हां. त्याचे हायड्रोकार्बन्स म्हणजे जे परिणाम होतात त्या तेलावर, जसं आपण म्हणतो ना तळलेलं तेल पुन्हा वापरायचं नाही वापरायचं नाही. आहे. हां, हां. तर ते याच्यामुळे आहे ते. बरं, पण मग जे लोक राईचं तेल खातात, हो मस्टर्ड ऑइल जे हो म्हणतात, हो हो तर ते बनवतानाच म्हणतात की त्याचा जोपर्यंत स्टीम आणि त्याचं पूर्ण फोक असं निघाल्यापर्यंत ते आधी तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग शिजवायचं त्याच्यात दॅट अन्न. इज ओके. फक्त हां. आपलं म्हणणं आहे की म्हणजे एक नमूद केलेला फॅक्टर असा आहे लिटरेचरमध्ये की सगळं काही स्लो स्लो फ्लेमवर फ्लेममध्ये फ्लेमवर करायचं. करायचं, बस बाकी अच्छा. काही नाही. नंतर अल्कोहोल, हम्म. टोबॅको हम्म. आणि रेड मीट अच्छा. या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. अल्कोहोल आणि टोबॅको किंवा तर कमी तुम्हाला नाहीच नाही, हां. प्रमाण अवॉइडच, कमी नाही, प्रमाण नाही. बंदच करायचं आहे. हां. म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं इथे की आज समाजामध्ये टोबॅको आणि अल्कोहोलचं प्रमाण अतिशय वाढत चाललं. हम्म. आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये सुद्धा. म्हणजे आज आपण जर सकाळी 11 ते 5च्या दरम्यान जर मेन रोडवर निघालो ना, अशा खूप कट्ट्यांवर तुम्हाला स्त्रिया दिसतील. यंग मुली आज स्मोकिंग करताना दिसतात. कॉलेजच्या बाहेरचे जे कट्टे असतात त्याच्यावर सुद्धा स्मोकिंग करताना दिसतात. तर हे स्मोकिंग खरंच खूप वाढलेलं आहे. पण हे आता थोडं आपण वेगळं होईल आपलं, पण मला तरी वाटतं की इतकं जर डेंजरस आहे तरी पण सरकार त्याच्यावर बॅन का नाही आणत? स्मोक म्हणजे त्याच्यावर लिहिलं जरी असतं की इट्स डेंजरस टू हेल्थ, पण तरी त्याच्यावर बॅन का नाही आहे? हा थोडासा पॉलिटिकल क्वेश्चन झाला, कारण याचं उत्तर नाही, मी पण देऊ ॲज अ शकत नाही. डॉक्टर. राईट आहे. नाही, अगदी सिरियसली जर तुम्ही विचारलं, या जगातून जर टोबॅको गेला ना तर 40% कॅन्सरच बंद होतील. बंद म्हणजे हे माझं अगदी खूप बोल्ड स्टेटमेंट आहे. पण ॲज अ कॅन्सर सर्जन मी सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स दररोज बघतो. आज हेड अँड नेक कॅन्सर्समध्ये 100 पेशंट जर आपण घेतलेत तर त्यातले 94 पेशंट म्हणत असतात की आयदर मी तंबाखू खात होतो, गुटखा खात होतो, खर्रा खात होतो. म्हणून मला रिव्हर्स वेनी बोलायचं आहे. आणि अल्कोहोल पण. तर मला रिव्हर्स वेनी सांगायचं आहे की आज समाजामध्ये 100 लोक स्मोक करत असतील, प्रत्येकाला कॅन्सर होईल असं नाही आहे. पण मी जेव्हा 100 पेशंट कॅन्सरचे बघतो, हेड अँड नेक कॅन्सरचे, त्यातले 94 पेशंट म्हणतात की आम्ही तंबाखू किंवा स्मोकिंग करत होतो. सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून लिटरेचरमध्ये आज हे आलेलं आहे की सायंटिफिकली ओबेसिटी, हाय शुगर डाएट, नंतर अल्कोहोल, मीठ, प्रोसेस फूड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. आणि काय घ्यायचं आहे तर चांगला व्यायाम, बॅलन्स डाएट, दुसरी गोष्ट पुरेसा एक्झरसाइज. प्रत्येकाला एक्झरसाइज करायचा आहे, ओबेसिटी अवॉइड करायची आहे आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं आहे. वॉक पण त्याच्यामध्ये तुम्ही आलंच, म्हणजे exercise व्यायामामध्ये सगळंच आलं. आणि डायबेटिक पेशंट आणि कॅन्सर असं काही रिलेशन आहे? राईट. आता बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याच्यावर खूप मोठा स्टडी केला गेला. जसं मी एका साईडला म्हणतोय तुम्हाला की डाएटमध्ये शुगर कमी ठेवायची आपल्याला प्रीडिस्पोजिंगमध्ये, पण तुम्ही जर 100 डायबिटीसचे पेशंट घेतले तर प्रत्येकाला ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे असं नाही आहे. पण रिव्हर्स वे एक लक्षात आलेलं आहे की
याचा स्टडी खूप जगामध्ये खूप मोठा झालेला आहे की मॅक्झिमम ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला कालांतराने, काही दिवसांनी, काही वर्षांनी डायबिटीज झालेला आहे. आता याच्यामध्ये कॅन्सर रिलेटेड असा काही लक्षात आला नाही फॅक्टर, तर कदाचित होऊ शकतं की इम्युन रिस्पॉन्स, तुमच्या बॉडीचा जो इम्युन रिस्पॉन्स आहे, या इम्युन रिस्पॉन्स कदाचित दॅट इज ऑल्सो ॲक्टिंग फॉर कॅन्सर अँड दॅट इज ऑल्सो ॲक्टिंग फॉर दी डायबिटीज. बरं. आणि बरीच मिथ आहे की अंडर गार्मेंट्स जे असतात, कोणी वायर्ड ब्रा वगैरे वापरल्या तरी पण कॅन्सर होतो, किंवा रात्री झोपताना न काढल्यामुळे पण कॅन्सर होतो. आहेत असे मिथ बरेच आहे. नाही असं काय आपण Prove त्याला झालेलं नाही नाहीये नाही हे. असं काही नाही. बरोबर. नाही. बरं, ग्रामीण जीवनशैली आणि शहरी जीवनशैली या Right. दोघांमध्ये जास्तीत जास्त रेशो कुठल्या जीवनशैलीमध्ये आहे कॅन्सर Right. होण्याचा? आता जर आपण महिलांमध्ये जर विचार केला तर गेल्या 50 वर्षामधलं स्टॅटिस्टिक्स असं आहे की कॅन्सर सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर हा 50 वर्षापूर्वी हायेस्ट होता महिलांमध्ये भारतामध्ये. आज ब्रेस्ट कॅन्सर हायेस्ट झाला आहे. बरं, मग याची जीवनशैली शहरीमध्ये Yes. जास्त आहे रेशो की हो. ग्रामीणमध्ये? राईट. तर शहरी जीवनशैलीमध्ये हे जास्त आहे बरं, आणि महिलांमध्ये रुरल एरियामध्ये हे कमी आहे. कमी आहे. म्हणजे बराच ऑलमोस्ट 50% फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे शहरी जीवनशैली शहरी म्हणजे तेच जीवनशैलीमध्ये जास्त हे जास्त जागरण आहे. म्हणा किंवा हो, मग आता तेच आलं exercise. सगळं, प्रोसेस फूड, जंक फूड, ओबेसिटी, ऑल दिस फॅक्टर्स दे आर वर्किंग इन अ मॉडर्न लाईफ आणि अर्बन लाईफमध्ये, आणि रुरल एरियामध्ये हे कमी आहे. बरं, आपल्या भारतात कॅन्सरचा ट्रीटमेंट आहे की नाही आहे? त्याचं कारण याच्यासाठी विचारते आहे, की बरीच सेलिब्रिटी म्हणा, कारण आधी असं होतं की कॅन्सर म्हणजे श्रीमंतांचा रोग असं एक फ्रेम तयार झालेली होती. पण आता तर होतच. पण सगळेजण भारताच्या बाहेरच जातात ट्रीटमेंट करायला. तर आपल्या भारतात नाही आहे त्याची ट्रीटमेंट? नाही असं नाही. म्हणजे मी सर्वात पहिलं एक स्टेटमेंट आहे की भारतातच नाही, तर आज आपण नागपूरच्या स्टुडिओमध्ये बसलेलो आहे. नागपुरात सुद्धा 100% ट्रीटमेंट, चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट ही नागपूरला सुद्धा अवेलेबल आहे. सो माझं असं म्हणणं आहे, आज भारतामध्ये कदाचित सगळ्याच डिस्ट्रिक्ट प्लेसेसला आज 100% चांगली ट्रीटमेंट आहे. काही ठिकाणी रेडिएशन मशीन नसेल, त्याला कदाचित 100-150 किलोमीटर दूर जावं लागत असेल रेडिएशन ट्रीटमेंटला, पण डेफिनेटली अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट अँड कम्प्लीट ट्रीटमेंट, ऑल टाईप्स ऑफ ट्रीटमेंट ही आज अवेलेबल नागपुरात सुद्धा आहे. तर भारतात हे सगळं अवेलेबल आहे. आता तुम्ही सेलिब्रिटीबद्दल विचारलं, तर सेलिब्रिटीचं असं आहे की बरेचदा लोकांना आपला आजार लपवायचा असतो, त्याच्यामुळे ते त्यामुळे मीडियाला पासून दूर जायचं असतं, त्याच्यामुळे ते तसं होतं. राईट. पण भारतात आहे. पण भारतात 100% आहे. नंतर आज कितीही नाही म्हटलं तर आपला जो एक मदर इन्स्टिट्यूट आहे मुंबईमध्ये, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर, तर ही एक मदर इन्स्टिट्यूट आज सगळेच जण समजलं जातं. अतिशय प्रतिष्ठित ही इन्स्टिट्यूट आहे आणि मी स्वतःसुद्धा तिथे ट्रेन झालेलो आहे. मी माझं स्वतःचं ट्रेनिंग स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर न्यूयॉर्कला सुद्धा झालं आहे. तर मी दोन्ही ठिकाणचं वर्किंग बघितलं आहे. खरंच वी आर वर्ल्ड क्लास. नंबर 2, वी हॅव ऑल फॅसिलिटीज. आणि आज आपल्याजवळ जी म्हणजे आरोग्य यंत्रणा आहे, यामध्ये तुम्हाला एव्हरीथिंग इज ॲप्रोचेबल. म्हणजे जर एखाद्याने जर विचार केला तर आज पेशंट डॉक्टरकडे गेला, त्याचं डायग्नोसिस संध्याकाळपर्यंत होऊ शकतं. 3 दिवसात त्याचा बायोप्सीचा रिपोर्ट येऊ शकतो. 4थ्या दिवशी त्याचं ऑपरेशन होऊ शकतं आणि अर्लिएस्ट सगळ्या ट्रीटमेंट होऊ शकतात. जसं आता तुम्ही सेलिब्रिटी म्हटलं तर सिद्धूजींनी खूप मोठं स्टेटमेंट केलं होतं, आता ते तुम्हाला माहिती असेलच, की फक्त आयुर्वेद आणि हळद खाऊन वगैरे त्यांनी आपल्या वाईफला कॅन्सर हे करा. हे किती हे आहे, सत्य आहे? आता असं आहे की आपण भारतातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल पर्सनली बोलू शकत नाही, पण मला असं म्हणायचं आहे पण इम्पॅक्ट जरूर करतो तो इम्पॅक्ट करतं, लोकांवरती. सोशल मीडियामध्ये इम्पॅक्ट करतं. पण ॲट द सेम टाईम आजची
जी दुनिया आहे ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिनची आहे. बरोबर. तर एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणजे ज्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीचा एव्हिडन्स आहे आणि एव्हिडन्स इज ऑलवेज नॉट इन 1 or 2 केसेस. हा हजारो लाखो पेशंट्सवर त्याचा एव्हिडन्स निर्माण झालेला असतो म्हणून ती ट्रीटमेंट करतं. म्हणजे जर आज मी कॅन्सर सर्जन म्हणून जी काही पेशंटला ट्रीटमेंट करतो आहे, ज्या प्रकारचं मी ऑपरेशन करतो आहे, ज्या प्रकारची त्यांना किमोथेरपी किंवा ॲडज्युव्हंट ट्रीटमेंट ऑफर करतो आहे, ही सगळी ट्रीटमेंट एव्हिडन्स बेस आहे. म्हणजे हे कुठल्या तरी एका मोठ्या बॉडीनी ठरवलेलं आहे की एव्हिडन्स झाल्यानंतर वेगवेगळ्या की अशा स्टेजच्या, अशा सेंटीमीटरच्या, अशा लिम्फ नोड बायोप्सी पॉझिटिव्ह असलेल्या अशा स्टेजला काय करायला पाहिजे. सो याला आपण म्हणतो एव्हिडन्स बेस स्टेज वाईज. कारण बऱ्याच लोकांना मिथ पण आहे की फक्त आयुर्वेदाने पण कॅन्सर बरा होतो. मला असं कोणत्या पॅथीबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण मला तेच म्हणायचं आहे पुन्हा की त्यांनी एव्हिडन्स दाखवावा की बाबा आमचा जो असा लाख पेशंटचा स्टडी आहे. म्हणजे किंवा असंही होऊ शकतं की बाकी ट्रीटमेंटही त्यांनी केल्या, पण त्यांनी फक्त हळद आणि लिंबाचं पान ह्याने सांगून त्यांनी लोकांना दिशाभूल केली असं पण होऊ शकतं. मला म्हणायचं आहे की हळद ही शेवटी वनस्पती आहे. बरोबर. म्हणजे मला बरेचदा माझे पेशंट्स विचारतात की सर आम्ही हळदीचं पाणी पिऊ का. मी म्हटलं त्यांना पिऊ म्हणजे शकता. लोकांमध्ये हे आहे आहे हळदीचं पाणी पिऊ का. मी म्हटलं हळद ही आपली दररोजच्या वापरातली आहे. हळद एक चांगली वनस्पती आहे, ती तुम्ही वापरू शकता. कोणी मला विचारतं की गव्हांकूर खाऊ का. मी म्हटलं बिलकुल 100% खाऊ शकता तुम्ही. म्हणजे नॅचरल सोर्सेस आहेत, नॅचरल सोर्सेस आहेत, हर्बल आहे, तुम्ही वापरू शकता. पण मी असं क्लेम करत नाही की तुम्ही हळदी वापरली म्हणून गेला त्यांनी ठीक झालं. पण तुम्ही दररोजच्या याच्यामध्ये सहज वापरू शकता. आपण म्हणतोच आहे ना की बाबा कॅन्सर होऊ नये याकरता आपण जे डाएट रिकमेंड करतोय त्याच्यामध्ये सगळं वनस्पतीच आहे शेवटी. चांगल्या व्हेजिटेबल्स चांगलं रफेज असलेले खावे, मॅक्झिमम प्रोटीन्स हे प्लांट्सकडनं मिळावे, या दृष्टीने मीठ अवॉइड करा, व्हेजिटेबल जास्त खा, हे म्हणतोच आहे. कार्ब, प्रोटीन्स हे सगळं आलंच पाहिजे. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स सगळं घ्यायला पाहिजे. आणि ज्याला आपण नट्स म्हणतो, पल्सेस म्हणतो, हे सगळे तुमच्या अन्नामध्ये असले पाहिजे, विच लीड्स टू अवॉइड कॅन्सर. म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून याच्याकरता आपण आपलं जे व्हेजिटेरियन डाएट आहे तेच आपण रिकमेंड करतो. बरं, जेव्हा काही वेळेला असं होतं की स्त्रियांना जो ब्रेस्ट कॅन्सर होतो त्याच्यामध्ये त्यांचा तो ऑर्गनही काढावा लागतो, तर सहज तयार होतात त्या किंवा त्याला ऑप्शन्स काय आहेत? राईट. आता बघा, आपण मगाशी एज ग्रुपबद्दल बोललो. साधारणपणे हा 50च्या नंतर मॅक्झिमम पेशंट असतात आणि मॅक्झिमम पेशंट 60च्या वर पण असतात. आता बरेचदा मला असं वाटतंय की मानसिकरित्या जर आपण विचार केला की एक आपलं जे सोशल स्ट्रक्चर आहे त्या पोस्ट मेनोपॉझल लेडीमध्ये त्यावेळेला सौंदर्याच्या भाषेच्या ऐवजी स्वतःची नॉर्मल आणि चांगली हेल्थ ही महत्त्वाची असते. राईट. त्याच्यामुळे माझ्या गेल्या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये ऑलमोस्ट 80% पेशंट्स दे आर ऑलवेज रेडी टू गेट इट रिमूव्ड. पण ॲट द सेम टाईम मला इथे हे पण सांगायचं आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणून पण एक पद्धती चालू झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण महिलेची ब्रेस्ट न काढता काही स्पेसिफिक पार्ट काढतो, जेणेकरून ब्रेस्ट नावाचा ऑर्गन हा प्रिझर्व राहतो आणि त्याच्यातसुद्धा 100% ट्रीटमेंट आपण करतो. त्याला आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी ट्रीटमेंट म्हणतो. आणि जे तुम्ही ब्रेस्ट रिमूव्हलबद्दल बोलता आहे ती गेल्या 100 वर्षापासून मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी नावाचं ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये टोटल ब्रेस्ट आणि ॲक्झिला तो पूर्ण असा मसोडा एकत्र काढला जातो, त्याला आपण MRM म्हणतो. पण माझ्या अनुभवाप्रमाणे मॅक्झिमम पेशंट जे 50, 55, 60च्या वरचे आहेत ते तयार होतात. आणि तयार होत नसतील तर त्यांना म्हणजे ते त्यांना जर ब्रेस्ट कॉन्झर्वेशन पाहिजे असेल तर इट इज ऑलवेज पॉसिबल. आर्टिफिशियल पण ब्रेस्ट आपण म्हणजे सजेस्ट करता ना? राईट. आता येस, जर ऑप्शन आहेत ऑप्शन्स आहे. चांगली प्लास्टिक सर्जरी आहे, चांगली कॉस्मेटिक सर्जरी आहे, किंवा मग काही इम्प्लांट्स आहेत, ब्रेस्ट इम्प्लांट्स म्हणतो त्याला आपण. तर ह्या सगळ्या गोष्टींनी
एक जो आपल्याला कॉस्मेटिक लुक आणायचा आहे तो आपण कॉस्मेटिक लुक आणू शकतो. पण ऑलमोस्ट आम्ही सगळ्यांना म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी सहसा आपण इनिशियली टाळतो बरेचदा. काही लोकांमध्ये करतो, प्रायमरी आपण कॉस्मेटिक सर्जरी करतो, पण 2 वर्षानंतर कोणत्याही पेशंटला आपण त्यांनी जर इफ दे आर विलिंग दे कॅन अंडरगो दॅट रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. बरोबर. आणि आधीच्या कॅन्सर ट्रीटमेंट्समध्ये आणि आत्ताच्या कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये किती अंतर आलेलं आहे? आपण जर सर्जिकल विचार केला, मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमीच्या ऐवजी ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी आली, म्हणजे ज्याच्यामध्ये महिलेची ब्रेस्ट ही शाबूत राहणार आहे आफ्टर ऑल ट्रीटमेंट. दॅट इज नंबर 1. नंबर 2, किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये चेंजेस जे आलेले आहेत ते चेंजेस भरपूर आलेत. म्हणजे आय विल से 2005 ते 10च्या दरम्यान खूप ड्रग्ज बदललेत. म्हणजे जसा जसा सायंटिफिक रिसर्च वाढत गेला आणि अजून रिफाईंड ड्रग्ज झालेत, चांगले वेल ॲक्टिंग ड्रग्ज झालेत आणि सगळ्यांचे रिझल्ट्स चांगले आहेत. रिसेंटली गेल्या 10 वर्षापासून टार्गेटेड थेरपीज पण आल्यात. म्हणजे आपण बायोलॉजिकल बिहेवियर ऑफ द ट्युमर याच्याप्रमाणे एक टार्गेटेड थेरपी चालू झाली आहे. तर ह्या टार्गेटेड थेरपीज पण आल्यात. तर या सगळ्यामुळे नॅचरली आपण सगळ्या ॲडज्युवंट ट्रीटमेंट ज्या आहेत ह्या इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. आणि आपण हे इम्प्रूव्हमेंट काय म्हणतो की सर्वायवल वाढलं आहे त्याचे. म्हणजे अपडेट झालेले आहेत बऱ्याच गोष्टी. डिसीज फ्री सर्वायवल त्याला म्हणतो आपण. आणि या सगळ्या ट्रीटमेंट्समुळे डिसीज फ्री सर्वायवल वाढला आहे. दुसरी गोष्ट, रेडिएशनमध्ये फरक आलेला आहे. रेडिएशनचे बॅड इफेक्ट्स कदाचित तुम्ही कधी बघितले नसतील. म्हणजे पहिल्यांदा जो कोबाल्ट 60 होता, आजचं रिकमेंडेड आहे लिनियर ॲक्सिलेटर. पण कोबाल्ट थेरपीमध्ये असलेल्या ऑर्गनला रेडिएशन मिळायचंच, पण बाजूच्या ऑर्गनला पण खूप जास्त बॅड इफेक्ट्स व्हायचे. म्हणजे आजूबाजूचे सेल्स पण आजूबाजूच्या ऑर्गन्सचे सेल्स पण डॅमेज खूप व्हायचे. तो डॅमेज आता खूप कमी झालेला आहे. त्याच्यामुळे लिनियर ॲक्सिलेटरमध्ये फोकस त्या जागेवर, ब्रॅकीथेरपी म्हणजे त्या जागेवर तेवढ्याच भागात आपल्याला डिसीज पार्टलाच आपण कम्प्युटराइज प्लॅनिंग असतं, ते कम्प्युटराइज प्लॅनिंगनी ते रेडिएशन दिलं जातं. म्हणजे नॉर्मल वेने विचार करा की जसं लेफ्ट साईडला एखाद्या लेडीला असेल, लेफ्ट साईडला हार्ट पण आहे, राईट. तर हार्टवर पण इफेक्ट करतं ते रेडिएशन. पण ही चांगली फॅसिलिटी लिनियर ॲक्सिलेटरमध्ये आलेली आहे, ज्याच्यामध्ये ते एका स्पेसिफिक टेक्निकनी त्याचा हार्टसुद्धा स्पेअर करतात, जेणेकरून हार्टला त्याचा बॅड इफेक्ट होऊ नये. तर या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्समध्ये आणि हार्मोनल ट्रीटमेंट पण प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे तो एक इम्प्रूव्हमेंट आला आहे. अपार्ट फ्रॉम ऑल दिस ट्रीटमेंट, मला इथे नमूद करायचं आहे असं की डायग्नोस्टिक एड म्हणजे अर्ली डिटेक्शन, शेवटी अर्ली डिटेक्शन अति महत्त्वाचं आहे. आजपासून 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी ही फॅसिलिटी फार कमी जागी होती. कदाचित विदर्भात जर पाहिलं तर कदाचित 2000मध्ये नागपूरच्या बाहेर पण नसेल विदर्भात. पण ही फॅसिलिटी आज प्रत्येक तालुका आणि डिस्ट्रिक्ट लेवलला आली. फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 तासामध्ये आपण जे TTचं एक छोटंसं इंजेक्शन लावतो तेवढ्या बारीक निडलनी काही ड्रॉप्स तिथून त्या ट्युमरमधनं घेतल्या जातात आणि कोणत्या प्रकारच्या पेशी तिथे वाढतात आहे हे तुम्हाला 2 ते 4 तासामध्ये रिपोर्ट मिळतो. आणि याची ॲक्युरेसी जे एक्सपिरियन्स पॅथॉलॉजिस्ट आहे त्यांची ॲक्युरेसी ही ऑलमोस्ट 95% आहे. म्हणजे ॲडव्हान्स झालेले आहे. ॲडव्हान्स झालं आहे. मग दुसरी पद्धती आली आहे कोअर बायोप्सी. म्हणजे निडलमध्ये FNACमध्ये तुम्हाला फ्यू ड्रॉप्स येणार आहे. कोअर बायोप्सीमध्ये चंक ऑफ द टिश्यू येणार आहे, ज्याच्यामध्ये सगळंच तुम्ही डिटरमाइन करू शकता अँड विच कॅन बी डिटरमाइन विदिन 4 days. तर या फॅसिलिटीज खूप वाढलेल्या आहेत. याच्यामुळे अर्ली डिटेक्शन, गुड सर्जरी, बेटर किमोथेरपी,
better facility of radiation. All these have improved in last 25 years. म्हणजे ॲडव्हान्स झालेलं आहे Yes, आणि कॅन्सरला बरीच चांगली ट्रीटमेंट आहे. yes, त्याच्यामुळे yes. लोकांनी वेळ न करता डॉक्टरांकडे लवकरात लवकर जावं. हे काय बरं इमोशनली किती आपण आता शेवटाकडे चालू Right, आहे, right, right. पण इमोशनली खूप हताश झालेले असतात लोक, तर फॅमिली मेंबर्सला आणि त्यांना काउन्सिलिंग पण करावी लागत असेल तुम्हाला, तर एखादी अशी केस आठवते किंवा इन जनरल पण कसं तुम्ही त्यांना काउन्सिल करता किंवा काय समजावून सांगता राईट. किंवा आपण आपल्या माध्यमातून पण समजून हो सांगू हो शकतो. येस 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 येस. याच्यात खूप असे गमतीदार अनुभव मला आलेले आहेत. म्हणजे असं बरेचदा काय होतं की आमच्याकडे नातेवाईक येतात, मग बरेचदा मुलगी आणि मुलगा असतो किंवा हस्बंड असतं, तिघंजण येतात, फक्त आम्हाला फोन करून तिघंच जण येऊन भेटतात पहिल्यांदा आणि मग म्हणतात की असं असं म्हणजे तिच्या आईला झालेलं असतं. राईट राईट. आणि मग तिघंजण येतात आणि मग माझी वेळ घेतात आणि येऊन बसतात चेंबरमध्ये आणि मग ते आपल्याला असे 4 रिपोर्ट्स दाखवतात. आणि या रिपोर्ट्सनंतर मग मी त्यांना म्हणतो की हो याच्यात डायग्नोसिस झालं आहे, तर असं आहे तसं आहे, काय ऑप्शन्स आहेत. डॉक्टर आम्ही ना तिला काहीच सांगितलेलं नाही आहे. राईट. आणि तिला ना आपल्याला सांगायचं नाही आहे काही, कारण ना ती इमोशनली खूप डिस्टर्ब होऊ शकते, ती फार इमोशनल आहे असं. आता नॅचरल आहे, प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपल्या आईला वेदना होऊ नये किंवा आईला काहीतरी आजार झाला आहे त्याच्यामुळे ती सायकोलॉजिकली डिस्टर्ब होऊ नये. तो तिच्या भावनेची एक आदर म्हणा किंवा कदर करून तो ह्या गोष्टी लपवत असतो. आणि गंमत अशी होते की मी त्यांना हे सगळं सांगितल्यावर आम्ही त्यांना नेहमीच सांगतो पेशंटच्या नातेवाईकांना, आम्ही पेशंटला फक्त एक्झामिन करणार, पण आम्ही तोंडातून कॅन्सर हा शब्द कधीच काढत नाही. आम्ही पेशंटला सांगतो हां इथे काहीतरी लागतं आहे, बघूया गाठ कशाची आहे, काय कशाचं आहे, या पद्धतीने आम्ही पेशंटला काउन्सिल करतो. आणि समजा डायग्नोसिस झालं असेल तर आम्ही पेशंटला कधीच सांगत नाही, कारण की हे नातेवाईक आधी आलेले असतात त्यांच्याशी. मग ते म्हणतात मग आता डॉक्टर यांना सांगायचं कसं. आणि तुम्हाला गंमत वाटेल की लेडी ती माझ्यासमोर बसल्यावर पहिलं वाक्य म्हणते, डॉक्टर ते मला ट्युमर झालेला आहे, तो कॅन्सर तर असेल असं मलाही वाटतं आहे म्हणते. म्हणजे कधी कधी हसू येतं की जे 4 लोक 4 दिवसापासून घरातलं लपवतात आहे आणि ऑलरेडी माहिती आहे. तर इन शॉर्ट मला असं म्हणायचं आहे की आम्ही काउन्सिलिंग करताना सर्वात पहिल्यांदा नातेवाईकांचं करतो. आणि नातेवाईकांचं काउन्सिलिंग केल्यावर आम्हाला एक थोडंसं जजमेंट येतं की घरामध्ये काय वातावरण निर्माण झालेलं आहे. राईट. कारण खूप महत्वाचं आहे आणि विल पॉवर असणं पण महत्त्वाचं आहे. अतिशय. आणि बरेचसे 30 म्हणजे ऑलमोस्ट 30-40% नातेवाईक आम्हाला सांगतात नाही आमचा पेशंट अगदी स्ट्रॉंग आहे, दे आर विलिंग फॉर दिस सर्जरी आणि हे सगळं, तर मग आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आम्ही पहिल्यांदा नातेवाईकांचं काउन्सिलिंग करतो. मग आमच्या जजमेंट येऊन जातो की यांच्या घरात वातावरण काय निर्माण झालेलं आहे, मग त्याच्याप्रमाणे आम्ही पेशंटशी बोलतो. बरेचदा जसं आता आपण ब्रेस्टमध्ये म्हणतो की त्या लेडीला एक अँक्शियसनेस असतो की आपली ब्रेस्ट पूर्ण जाणार का, हे जाणार का, फेमिनिटीचा एक मोठा असतो. तर ज्यांना ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी पॉसिबल आहे अशा पेशंट्सला आम्ही नेहमीच म्हणतो की तुमचं ब्रेस्ट आपण कॉन्झर्व करू शकतो, तर हा तुमचा चॉईस आहे, तुम्ही सांगा. दॅट इज नंबर 1. अदरवाईज आपण दुसऱ्या प्रकारचं दुसरं ऑपरेशन, दोन्ही ऑपरेशन तुम्हाला अवेलेबल आहेत. तर मी एक पाहिलं की एक साधारणपणे 55-60च्या प्रत्येकच लेडीने आजपर्यंत हे डिसिजन, डॉक्टर साहेब तुम्ही म्हणाल तसं आपण करूया, व्हॉट यू आर द बेस्ट जजमेंट, आणि मी सगळ्या गोष्टीला विलिंग आहे. असं फार रेअरली अनुभव आलेले आहेत की जसं आता एक लेडी होती, मला आठवते की शी वॉज अराउंड 70 आणि शी वॉज नॉट रेडी टू रिमूव्ह द ब्रेस्ट. राईट. हां. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे ना, मला असं हे नाही, फक्त काय होतं की साधारणपणे म्हणजे एक वेगळ्याच रेफरन्सने बोलतो मी, साधारणपणे रुरल एरियातनं जर पेशंट आला असेल आणि तो असा पोस्ट मेनोपॉझल असेल आणि थोडासा लो सोशो इकॉनॉमिक असेल, अशा पेशंट्सला रेडिएशन अवॉइड होत असेल, मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी किंवा टोटल ब्रेस्ट रिमूव्हलनी, तर अशा पेशंटला आम्ही बरेचदा सजेस्ट करतो
एज जास्त आहे आणि त्यांना रेडिएशन फॅसिलिटीला यायला वेळ म्हणजे दूर पडत असेल तर म्हणजे समजा 200 किलोमीटर दूरून येणे, कारण रेडिएशन ट्रीटमेंट ही ॲव्हरेज प्रत्येक 5 ते ठिकाणी 6 नसेल. आठवडे हां. 5 ते 6 आठवडे चालते. बरं. त्या गावात त्यांना थांबावं लागतं. हम्म. तर अशा बरेचदा म्हणजे आमच्या मग त्यावेळेला मेंटली तो पेशंट म्हणा किंवा नातेवाईक म्हणा हताश होऊन जातात. हो, ते आता काउन्सिलिंगमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगतो, की तुम्हाला रेडिएशनला इतके दिवस थांबावं लागेल, असं करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी अवेअर करून देतो. तर त्याच्यामुळे ते मग हळूहळू रेडी होऊन जातात, की बाबा आपल्याला ऑपरेशन झाल्यानंतर किमोथेरपी घ्यायची आहे, किमोथेरपी घेतल्यानंतर रेडिएशन घ्यायचं आहे आणि रेडिएशन हे साधारणपणे 5 ते 6 आठवडे चालतं. हे सगळं ते हळूहळू कॅन्सल आहे. आणि बरेचदा पेशंट समजा दूरचा असेल, जर आता आपल्या नागपूरपासून समजा 200 किलोमीटर दूरचा असेल, तर त्यांच्या तिकडल्या फॅसिलिटी रेडिएशनच्या जिथे असतील, लाईक भोपाळ आहे. आता समजा अकोल्याला रेडिएशन चालू झालेलं आहे, अमरावतीला रेडिएशन, तर आम्ही त्यांना विचारतो दॅट इज युअर चॉईस की रेडिएशन तुम्ही तिकडे घेऊ शकता. म्हणजे कॅन्सर झालेला पेशंट तर आहेच, पण त्यांच्यासोबतचे फॅमिली मेंबर्स त्यांनीही सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे इमोशनली. अगदीच नेहमीच पॉसिबल म्हणजे आवश्यक आहे. आणि किंबहुना मी म्हणेल प्रत्येकच आजारामध्ये पेशंट आणि पेशंटचा नातेवाईक हे दोघेही अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सकारात्मक विचारांनी बाजूला बसलेला नातेवाईक हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण विल पॉवर खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला पॉझिटिव्हिटी. म्हणजे मगाशी म्हटलं ना आम्हाला गमतीदार अनुभव आलेत, त्याच्यातला अजून एक वेगळा अनुभव सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आज आपल्या समाजामध्ये अशा गमतीदार गोष्टी होतात. पेशंट बेडवर झोपलेला आहे, त्याचं ऑपरेशन झालेलं आहे, आता तो वेगळ्या मनस्थितीत आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि किंवा तिसरा दिवस आहे आणि त्याचा सो कॉल्ड वेलविशर बाजूला बसला आहे आणि तो काय गप्पा मारतो, ते आमच्या कॉलनीतले ते आहेत ना, त्यांचा तो कॅन्सर झाला आणि मग ते ऑपरेशन झालं, ते 3च महिन्यात गेले आणि ह्यांना कॅन्सर झाला आणि ते 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 काही जास्त वर्षभरच टिकले. असं वेगवेगळ्या गोष्टी. म्हणून आमच्या काउन्सिलिंगमध्ये नातेवाईकांना आम्ही नेहमी हेच सांगतो की तुम्हालाही सकारात्मक राहायचं आहे आणि आलेले नातेवाईकांनी सुद्धा सकारात्मक पद्धतीने त्यांचं काउन्सिल सकारात्मकता घेऊनच आत यायचं आहे. अशा गमतीदार अनुभव आम्हाला दररोजचीच येतात. एक अजून मिथ आहे की सत्य आहे ते तुम्ही मला सांगा, की अल्कलाईन वॉटर पिल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते. राईट. म्हणजे माझ्या दृष्टीने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्येच या गोष्टी मी खूप वाचलेल्या आहेत. राईट. पण आजकाल सोशल मीडिया आणि हे ते, तर आमच्या हेल्दी लिव्हिंगमध्ये कुठे ह्या गोष्टी येत नाहीत. प्युअर वॉटर जे स्पेसिफिक TDS असलेलं जे वॉटर आहे, चांगल्या पद्धतीचं pH लेवल सगळं, तर हे सगळे आपल्याला हेल्दीच आहेत. पण असं क्लेम केला जातो की नाही, अल्कलाईन वॉटर प्या म्हणजे तुम्हाला कॅन्सर किंवा मोठ्या आजारांपासून ते पाणी वाचवू शकतो. हो, ते पण असं कुठे मी म्हणणार नाही. म्हणून म्हटलं की मी हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर वाचलेलं आहे, पण असं आपल्याला तसं काही क्लेम करण्यासारखं नाही. ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून एखाद्या स्त्रीने काय स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे? ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये की रुटीन लाईफमध्ये एखाद्या लेडीनी ब्रेस्टच्या बाबतीत काय काळजी घ्यायला हवी. बरं. तर याच्यातलं मी मगाशी जे नमूद केलं ते ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. कोणत्याही लेडीला स्वतःची ब्रेस्ट ही तपासायची आहे आणि ही ब्रेस्ट तपासताना एकदा उभं राहून फ्लॅट हाताने अपोजिट ब्रेस्ट तपासायची आहे. नंतर ॲक्झिला म्हणजे काखेतली काख तपासायची आहे आणि निप्पल तपासायची आहे. एकदा उभं राहून आणि एकदा लाय डाऊन होऊन झोपून या वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये बघायचं. अपोजिट ब्रेस्टला असा हात लावून आपल्याला तपासायचं आहे. असं एकदा उभं राहून आणि एकदा लाय डाऊन होऊन. कारण की जे काहीतरी ॲबनॉर्मल आपल्याला उभं राहण्याला लागतं आहे तेच गोष्ट कॉन्स्टंट आहे की नाही, जेव्हा आपण लाय डाऊन झोपतो तेव्हा तेच कडकपणा किंवा जी गाठ ती कन्सिस्टंट आहे की नाही ते बघणे. आणि ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन ही प्री मेन्स्ट्रुअल 5 ते 6 दिवस आधी आणि पोस्ट मेन्स्ट्रुअल 5 ते 6 दिवस नंतर या दरम्यान केल्याने एखाद्या लेडीला जर प्री मेन्स्ट्रुअली
ब्रेस्टमध्ये थिकनेस, जाडपणा, घट्टपणा येत असेल, तो सगळा नॉर्मलाइज होतो की नाही पोस्ट मेन्स्ट्रुअली हे तिने बघायचं आहे. आणि समजा प्री मेन्स्ट्रुअली काही महिलांमध्ये गाठी आल्यासारखं होतं, त्या गाठी पोस्ट मेन्स्ट्रुअली गायब झाल्या आहेत की नाही, त्या समजा 1 किंवा 2 सायकलमध्ये गायब नाही झाल्या आणि तो कडकपणा तिथे राहिला, तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन शहानिशा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे महिन्यातून एकदा ही स्वतः ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायला पाहिजे. आजच्या जगाच्या पाठीवर वन ऑफ द बेस्ट स्क्रीनिंग हा प्रोग्राम आहे की ज्याच्यामध्ये हायेस्ट यील्ड आहे टू डिटेक्ट एनी ब्रेस्ट लंप ॲट ॲन अर्लिएस्ट. नंतर ज्यांच्या फॅमिलीजमध्ये मगाशी आपण जे जेनेटिक कॅन्सर्स डिस्कस केले, ज्यांच्या फॅमिलीज या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्या फॅमिलीजमधल्या मुलींनी, महिलांनी वयाच्या 30पासून स्वतःची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणे आणि 30पर्यंत एकदा बेसलाईन मॅमोग्राफी करून घेणे आणि रेग्युलर डॉक्टरकडे चेकअप करणे जेव्हा त्यांना काही ॲबनॉर्मॅलिटी जाणवली, ही स्क्रीनिंग करायला पाहिजे. आणि मोनोपॉज नंतरचे कॅन्सर पोस्ट मेनोपॉझल वर्षातून एकदा तुम्ही डॉक्टरला दाखवायलाच पाहिजे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे आणि वर्षातून एकदा मॅमोग्राफी करायलाच पाहिजे पोस्ट मेनोपॉझल. कारण ही ऑल दीज आर स्क्रीनिंग प्रोसेस. कुठल्या वयात करायचं हे मॅमोग्राफी जे म्हणताय तुम्ही? नाही, आपण म्हटलं की जेनेटिक वर्षातून एकदा. हां, जेनेटिक जे आहेत त्यांनी 30च्या पर्यंत एक स्टँडर्ड बेसलाईन मॅमोग्राफी करायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर तुमची ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन इज सफिशियंट फॉर एनी ॲबनॉर्मॅलिटी. पोस्ट मेन्स्ट्रुअली पोस्ट मेनोपॉझल वर्षातून एकदा तुम्हाला मॅमोग्राफी करायला हरकत नाही, बिकॉज दॅट इज ए स्क्रीनिंग प्रोसेस. पण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन ही तुम्ही करायलाच पाहिजे रेग्युलर, राईट, महिन्यातून एकदा. येस. जसं आपण इतर आजारांचे वॅक्सिन्स घेतो तसं कॅन्सरचं पण वॅक्सिन आहे, मध्यंतरी खूप चालू होतं. राईट. आता सध्या तरी प्रूव्ड जे व्हॅक्सिन आहे, HPV व्हॅक्सिन म्हणतो आपण त्याला, तर HPV व्हॅक्सिन हे प्रूव्ड आहे काही प्रमाणामध्ये फॉर दी सर्विक्स म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सर करता. पण ब्रेस्ट कॅन्सर करता म्हणून कोणतंही व्हॅक्सिन अजून निघालेलं नाही. कॅन्सर ऑपरेशन नंतर नवीन सेल्स तयार होतात. राईट. मी कॅन्सर ऑपरेशन म्हणण्यापेक्षा आपण कम्प्लीट ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर झाली. राईट. तर बेसिकली असं आहे की आपण कोणताही ब्रेस्ट कॅन्सर हा कोणत्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट चालू करतो त्याच्यावर डिपेंडंट आहे. नॅचरली स्टेज 1मध्ये 98% क्युअर, नॅचरली स्टेज 2मध्ये हा 80% क्युअर, म्हणजे उरलेल्या 20%मध्ये तुम्हाला काहीतरी होण्याचे प्रॉब्लेम्स राहू शकतात. राईट. जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की आज मॅक्झिमम कॅन्सर्स हे आपल्याला फोर्थ स्टेजमध्ये येतात आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे की अर्ली डिटेक्शन इज द की फॉर द सक्सेस. त्याच्यामुळे पहिली ट्रीटमेंट जेव्हा स्टार्ट करता तेव्हा जर अर्ली कॅन्सर्स असतील तर रिकरन्स होण्याचे चान्सेस अतिशय कमी. मग ते अर्ली कॅन्सर जे असतात ते नुसत्या गोळ्यांनी पण क्युअर होऊ शकतात? नाही. ऑपरेशन हे ट्रीटमेंट प्लॅन हा नेहमीच कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन अँड हार्मोनल ट्रीटमेंट. या 4पैकी इन अ गिवन स्टेज फॉर ए कस्टमाइज ट्रीटमेंट त्या पेशंटला काय काय पॉझिटिव्ह आणि काय काय निगेटिव्ह आहे त्याच्याप्रमाणे ह्याच्यातल्या 4 गोष्टी लागतात, 3 गोष्टी लागतात किंवा 2 गोष्टी लागतात, असं असतं ते. बरं. राईट. सर, लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून? राईट. मी नेहमीच कॅन्सरबद्दल असं म्हणेल की कॅन्सर इज 100% क्युरेबल इफ डिटेक्टेड अर्ली. लवकरात लवकर तो डिटेक्ट झाला पाहिजे. अर्ली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी माझ्या नेहमीच अवेअरनेसच्या भाषणांमध्ये हे सांगतो की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शरीरामध्ये त्रास जाणवला, ती गाठ आहे, फोड आहे, अल्सर आहे, दुखणं आहे, खोकला आहे, काय जे काय असेल तो जवळच्या डॉक्टरकडनं तुम्ही एक 10 दिवसात त्याची ट्रीटमेंट घेऊन चांगला झालाच पाहिजे. छोट्यातल्या छोटी पण गाठ शरीरावर कोणतीही काही असो शरीरावर.
ब्रेस्टमध्ये आहे, थायरॉईडमध्ये आहे, बॉडीवर कुठेही आहे किंवा बाकी कोणतीही ॲबनॉर्मॅलिटी शरीरात ती जाणवते आहे, ती तुमची 10 ते 12 दिवसामध्ये बाजूच्या डॉक्टरकडे तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर ती 100% रिलीव्ह व्हायला पाहिजे. पण समजा पहिल्या 10 दिवसात ह्या गोष्टी रिलीव्ह नाही झाल्या तर त्यांनाच विचारून तुम्ही स्पेशलाइज किंवा सुपर स्पेशलाइज डॉक्टरकडे जाऊन प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करून घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्मोकरचा आवाज हा ड्युरिंग स्मोकिंग थोडासा होर्स होतो, पण तेव्हा वयोमानाप्रमाणे किंवा कालांतराने जे ह्या होर्सनेसची त्यांना फॅमिलीला आणि सगळ्यांना सवय होऊन जाते आणि हा होर्सची इंटेन्सिटी वाढली आणि तेव्हा केव्हा त्यांना घशाचा कॅन्सर झाला हे लक्षात येत नाही स्मोकरला. अच्छा. तसंच एखाद्या आपल्या आज तोंडामध्ये फोड झाला तर किती पेनफुल असतं. बरोबर. मग तुमच्या तोंडात फोड झाला आणि तुम्ही दररोज ब्रश करताय, आरशासमोर तोंड उघडल्यानंतर एखादा जर फोड हा 15 दिवसाच्यावर, 20 दिवसाच्यावर, 1 महिन्याच्यावर राहतोय तरी तुम्ही त्याला निग्लेक्ट करताय. तसंच बॉडीवरचं कोणतंही स्वेलिंग ते कॅन्सरच असलं पाहिजे असं नाही, पण ॲबनॉर्मल आहे ना, म्हणून 10 दिवसात जवळच्या डॉक्टरकडे, 3 ते 4 आठवड्यामध्ये स्पेशलाइज डॉक्टरकडे आणि स्पेशलाइज डॉक्टरनी सांगितलेल्या सगळे इन्व्हेस्टिगेशन जिथे रिक्वायर्ड आहे तिथे जर कंप्लीट केले तर ब्रेस्ट कॅन्सर नाही, कोणत्याही प्रकारचा कॅन्सर हा स्टेज 0मध्ये आपण पकडू शकतो. म्हणजे अर्ली डिटेक्शन ऑफ द कॅन्सर होऊ शकतं आणि चांगला आणि ट्रीटमेंट होऊन नॅचरली सर्वाईव्ह करू शकतात. अर्ली डिटेक्शन झालं म्हणजे 100% तुम्हाला क्युअर होऊ शकतं. तर प्रत्येकाने कोणत्याही शरीरामधला ॲबनॉर्मल जो बदल असतो तो सिरियसली घेणं आणि अर्ली डिटेक्शन करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना मी पण सांगेल की घाबरून न जाता लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा आणि आपली ट्रीटमेंट करून घ्या. आणि महिलांनाही स्पेशली सांगेल की त्यांनी स्वतःकडे काळजी घ्या, काळजी नाही करा. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं सर? थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, वेळ दिला आम्हाला. मला अतिशय छान वाटतं आहे आणि इतक्या विस्तृत प्रमाणावर तुम्ही आज समाजामध्ये काय काय लोकांच्या मनात डाऊट असू शकतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारून या गोष्टीचा उलगडा माझ्याकडनं करून घेतला तुम्ही. आणि आमच्या अनुभवामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्यात त्या मी माझ्या पद्धतीने सांगितल्या, जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस होणं अतिशय आवश्यक आहे. तर हा तुमचा कार्यक्रम अतिशय म्हणजे स्तुत्य आहे आणि प्रत्येकाला लाभदायकच राहील की जेणेकरून आज माझं असं म्हणणं आहे की आज तुमचा पॉडकास्ट ऐकल्यानंतर जर एका जरी पेशंटचं डिटेक्शन झालं तर फार मोठं सार्थक होईल याने, राईट. तर असंच तुम्ही वेगवेगळ्या डिसिजेसचं पॉडकास्ट करावं आणि कॅन्सर तर हा महत्त्वाचा विषय आहेच, जेणेकरून आपल्या जनरल पब्लिकला याच्याबद्दल माहिती चांगली मिळेल आणि लोक अवेअर होतील आणि मिसगाईड नाही होणार बेसिकली. त्याच्यामुळे काय होईल की लोकांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी तुमचं पॉडकास्ट मदत करेल. नक्कीच सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात इथे आणि आम्हाला वेळ दिला. तुम्हीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यामुळे तुमचंही धन्यवाद. तुम्हाला एक सजेस्ट करावं असं वाटतं की तुमच्यासाठी खूप क्षुल्लक गोष्ट असेल की कुठल्या एखादा तरी व्हिडिओ शेअर करणं, पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय हा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेअर करत राहा आणि लोकांना अवेअर करत राहा. कारण जर कुठल्याही सर्जन किंवा कुठल्याही डॉक्टर किंवा कुठलाही स्पेशालिस्ट, कुठलाही विषय असो, कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पॉडकास्ट आपण करत असतो, पण त्यांच्याकडे जर जायचं असेल तर महागडी फीज असते आणि बरेच, पण तुम्हाला घर बसल्या आणि अगदी फ्रीमध्ये म्हणता येईल, मोफत हे सजेशन्स आणि सल्ले मिळतात आहेत. त्याच्यामुळे निदान एकाला तरी व्हिडिओ शेअर नक्की करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून एक सजेशन की तुम्हाला अजून नवीन कुठले विषय ऐकायला आवडतील हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.